कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय बाबा आढाव मंचावर उपस्थित झालेले आहेत। माननीय मंगला सामंत मॅडम यांचे देखील आगमन झालेले आहे, त्या स्थानापन्न झालेले आहेत। शिवाय सन्माननीय डॉक्टर शिंदे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। ज्येष्ठ चित्रकार डॉक्टर बालाजी ओबाळे सर यांची देखील उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे। तसेच आजचे उत्सवमूर्ती डॉक्टर राणा सर, विश्वकर्मा प्रकाशनाचे सहसंपादक संदीप तापकीरजी हे सुद्धा स्थानापन्न झालेले आहेत। त्याचप्रमाणे आजचे आयोजक सन्माननीय गणेश खंडाळाजी यांनी सुद्धा स्थानापन्न व्हावं अशी विनंती करते। ज्येष्ठ इतिहास संशोधक तसेच संस्कृती संशोधक डॉक्टर राणा सर यांच्या स्नेहापोटी, यांच्यावरील प्रेमापोटी आपण सारेजण इथे जमलेलो आहोत। त्यांच्या दैवतांची सत्यकथा ह्या संशोधन लेखांची मालिका असलेल्या पुस्तकांच्या प्रकाशनासाठी आपण इथे जमलेलो आहोत हे आपण सारे जाणतोच। तरीही ह्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाची तसेच या कार्यक्रमाची भूमिका मांडण्याची जबाबदारी आयोजक विश्वकर्मा प्रकाशनाचे लेखक, विश्वकर्मा प्रकाशनाचे अनेक पुस्तकं यांच्यात निघालेली आहेत। रहस्य ह्या कादंबरीचे लेखक श्रीयुत गणेशजी खंडाळे सर यांनी आजचे प्रास्ताविक करावे अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद स्नेहाजी। व्यासपीठावर उपस्थित आदरणीय बाबा आढाव सर, त्याचबरोबर ज्यांच्या प्रेमापोटी आज आपण इथे उपस्थित आहोत ते डॉक्टर अशोक राणा, ज्येष्ठ लेखिका मंगला सामंत, बालाजी ओबाळे यांसारखा कलाकार आज आपल्यामध्ये उपस्थित आहे। त्याचबरोबर विश्वकर्माचे संपादनाची जबाबदारी पार पाडणारे संदीप तापकीर आणि सर्व राणा सरांवर प्रेम करणारे सर्व रसिक श्रोते यांना वंदन करतो। या कार्यक्रमाची भूमिका थोडक्यात मी तुमच्यासमोर आज मांडणार आहे। राणा सरांनी अमरावतीच्या महिला महाविद्यालयात प्रदीर्घ असं अध्ययन केलं, त्यानंतर तेथूनच ते निवृत्त झाले। या दरम्यानच्या कालखंडामध्ये त्यांनी साहित्यातील नागमिथक आणि प्रतिमांवरती डॉक्टरेट मिळवली। त्याचबरोबर राणा सरांनी या संपूर्ण कालखंडामध्ये फक्त अध्यापनच केलं नाही, तर वेगवेगळ्या व्यासपीठांवरनं आपली पुरोगामी भूमिका सातत्याने ते मांडत राहिले। फक्त भूमिका मांडत राहणारा बोलगेवढा विचारक अशी भूमिका न घेता सुरुवातीपासूनच त्यांनी विविध सामाजिक संघटना आणि चळवळीमध्ये सहभाग घेतला, त्या चळवळी वाढवण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीच्या कालखंडामध्ये राणा सर बहुजन समाजवादी बसपचं सुरुवातीचं कालखंडामध्ये ते त्याच्याशी जोडले गेले। त्यानंतरचा कालखंडामध्ये महाराष्ट्रातील जो समाजवादी विचार आहे त्या समाजवादी विचारांसोबत ते जोडले गेले। सामाजिक कृतज्ञता निधीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्या काही कलाकारांसोबत संपूर्ण महाराष्ट्र घुसळून काढण्याचं काम त्या कालखंडातल्या कलाकारांनी केलं, त्या सगळ्या चळवळीशी देखील राणा सर निगडीत राहिले। डॉक्टर अमोल पालेकर असतील, रोहिणी आठवंगडे असतील, श्रीराम लागू असतील, निरू फुले असतील, या सर्वांसोबत राणा सरांचा स्नेह राहिला आणि या सर्वांसोबत काम करत असताना राणा सरांची एक वैचारिक भूमिका ही सातत्याने तयार होत राहिली। अत्यंत तीक्ष्ण बुद्धिमत्ता असणारा हा माणूस नंतरच्या कालखंडामध्ये विविध सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत गेला।
या सर्व कालखंडामध्ये आमचा परिचय खूप नंतर झाला राणा सरांशी. उदगीरच्या साहित्य संमेलनामध्ये खूप अलीकडं राणा सरांचा स्नेह आम्हा सगळ्या मित्रांना प्राप्त झाला. उदगीरच्या साहित्य संमेलनामध्ये उदगीरच्या किल्ला पाहण्याचं राणा सरांसोबत भाग्य आलं आणि आम्ही सगळे ट्रेकर भटके असून देखील ज्या पद्धतीनं राणा सरांनी किल्ला पाहिला, एक तरुणाला लाजवेल असा आणि अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने किल्ल्यावरती खोदली गेलेली शिल्प, द्वारशिल्प कशी आहेत, त्या द्वारशिल्पांच्या मागे काय भूमिका आहे, त्याच्या मागे कसं सत्ता समीकरण आहे, या संदर्भात राणा सरांनी त्यावेळेस देखील आम्हाला इतकं प्रभावित केलं की यापुढं आपण या माणसासोबत खूप भटकलं पाहिजे. या माणसाला जी दृष्टी आहे ती दृष्टी आपण इतके वर्ष भटकलोय परंतु आपल्याला प्राप्त झाली नाही. त्यामुळं जेव्हा जेव्हा राणा सर पुण्यामध्ये येत असत त्यावेळेस कुठलाही कार्यक्रम असेल, जाहीर व्याख्यान असेल किंवा राणा सरांचा सत्कार सन्मान असेल, ज्या वेळेस ते पुण्यामध्ये आले त्यावेळेस पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात असणारे किल्ले, पुण्याच्या आजूबाजूला असणाऱ्या प्राचीन लेणी या पाहण्यासाठी आम्ही राणा सरांसोबत फिरलो आणि अत्यंत तरुणाला लाजवेल अशा पद्धतीचा उत्साह राणा सरांचा त्या कालखंडामध्ये आम्हाला पाहायला भेटला. परवाच राणा सरांचं जे पुण्यामध्ये आगमन झालं, पुणे विद्यापीठामध्ये मिथकांच्या अनुषंगाने एक राणा सरांचं व्याख्यान होतं. त्यानिमित्तानं राणा सर पुण्यामध्ये येणार होते आणि त्या कार्यक्रमाच्या संदर्भात जेव्हा आमची बोलणी झाली त्यावेळेस मागे राणा सरांचा बालगंधर्वमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सन्मान करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाचे आयोजक मोळक सर आणि मोळक मॅडम देखील आज आपल्यासमोर उपस्थित आहेत. त्यानंतर एक आम्हाला प्रकर्षानं जाणवलं की एक वैचारिकांमध्ये देखील काही एक कंपुगिरी आणि गटबाजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटते. विदर्भातले साहित्यिक विचारवंत वेगळे, मराठवाड्यातले साहित्यिक विचारवंत वेगळे आणि पुण्यातले साहित्यिक विचारवंत वेगळे, अशा स्वरूपाचं एक विद्यापीठीय स्तरावर देखील खूप मोठ्या प्रमाणावरती असं वातावरण दिसलं. मिथकांच्या संदर्भात राणा सरांचा खूप मोठा अभ्यास आहे. सोलापूर विद्यापीठाला राणा सरांच्या मार्गदर्शनाखाली मिथकांचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. असं असून देखील मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं सर्रास दुर्लक्ष करण्याची जी काही प्रवृत्ती आपल्याला दिसते, त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही हा कार्यक्रम ठरवला, ज्यांना राणा सरांची वैचारिक भूमिका माहिती आहे त्या सर्वांना माहिती आहे की सदाशिव पेठेसारख्या आणि साहित्य परिषदेसारख्या अशा मध्यवर्ती ठिकाणी राणा सरांच्या कार्यक्रमाचं आयोजन करणं हे खूप मोठं औचित्य आणि खूप मोठा तसा धक्का पण आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही जाणीवपूर्वक या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मधल्या कालखंडामध्ये सर्वच पातळ्यांवरती आपल्याला असं जाणवतंय की मध्यवर्ती केंद्रामध्ये, राज्यामध्ये सरकार बदलत आहेत. राज्यामध्ये खूप अनागोंदीचं वातावरण आहे. केंद्रामध्ये असणाऱ्या एक विशिष्ट विचारांच्या सरकारमुळे महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या संविधानिक पदी देखील एक विशिष्ट विचाराला वाहिलेली अशी महत्त्वाच्या पदांवरती नियुक्त्या केल्या जातात आणि त्या पदांवरनं ज्या पद्धतीचं महाराष्ट्राला अत्यंत वंदनीय असणारी जे महात्म्य आहेत त्या महात्म्यांवर सर्रासपणे गरळ ओकण्याचं काम मधल्या कालखंडामध्ये झालं. त्या कालखंडामध्ये राणा सरांनी सातत्याने सर्वच पातळ्यांवरती आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे ही नमूद केली. मग त्यामध्ये महात्मा फुल्यांच्या संदर्भात असेल, आता महात्मा गांधी असतील, शिवाजी महाराज असतील, यांच्या संदर्भात एक विशिष्ट
विचारांची लोक सातत्यानं चारित्र्य हननाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालवताना आपल्याला दिसतात। या सगळ्या पार्श्वभूमीवरती राणा सरांचं जे काही काम आहे ते राणा सरांचं काम अत्यंत बोलकं आणि अत्यंत अधोरेखित करणारं आहे। त्यामुळं राणा सरांचा जो काही पुण्यातला मित्रपरिवार आहे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं आणि त्या माध्यमातून आपण आज इथे एकत्र आलेलो आहोत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती सर्वच पातळ्यांवरती राणा सर अभिव्यक्त होत असतात। म्हणजे तरुणाला लाजवेल असं, म्हणजे आता फक्त असं म्हणता येईल की राणा सर फक्त तुम्ही इंस्टाग्रामवर नाही आहात, ट्विटर पासून सगळीकडे तुम्ही अभिव्यक्त होत असता आणि आपले विचार मांडत असता। तर हे सगळं होत असताना राणा सर वारंवार त्यांना देखील या स्पष्ट अशा वैचारिक भूमिकेमुळं त्यांना देखील वारंवार ट्रोल केलं जातं, त्यांच्यावरती टीका केली जाते। आज माध्यमांमध्ये देखील आपल्याला असं दिसतं की विरोधी विचार व्यक्त करणारा व्यक्ती माध्यमांमधून अचानकच गायब होतो, त्याला दूर सारलं जातं। अशा पद्धतीचं वातावरण या सध्याच्या पार्श्वभूमीमध्ये असताना राणा सरांनी जे काही लेखन केलेलं आहे त्याची जरी त्या पुस्तकांची नावं जरी आपण पाहिली तरी आपल्याला राणा सरांचं जे काही कार्य आहे ते आज घडीला किती मोठं आहे, खोट्यात खोटं किती मोठं। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक, दुसरा राज्याभिषेक, त्याचबरोबर संभाजी महाराजांचं जे काही शाक्यांची जी भूमिका आहे त्याच्या संदर्भात त्यांचं पुस्तक आहे। त्याचबरोबर असत्याची सत्यकथा सारखं त्यांचं अत्यंत गाजलेलं असं पुस्तक आहे। आणि आज आपण ज्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी एकत्र जमलेलो आहे ते म्हणजे दैवतांची सत्यकथा। 75 पुस्तकं या व्यक्तीनं लिहिली, परंतु आजपर्यंत एकदाही स्वतःच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम या माणसाने केला नाही। आज हा जो काही कार्यक्रम आपण इथं घेतोय तो केवळ आमच्या या प्रेमळ आग्रहामुळे त्यांनी मान्य केला आणि त्यातून आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती राणा सर सातत्यानं त्यांची सामाजिक भूमिका मांडतच आहेत, परंतु मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं 60-70च्या दशकामध्ये सगळ्याच पुरोगामी सामाजिक चळवळींनी आणि सामाजिक विचारवंतांनी देव, धर्म आणि श्रद्धा यांना सामाजिक जीवनामधनं बाजूला काढण्याचं काम केलं। म्हणजे अगदी त्याच्यामध्ये अगदी देवाला रिटायर्ड झालं पाहिजे किंवा अशा पद्धतीचं आपण विचार मांडत गेलो किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अनुषंगानं सातत्याने त्या कालखंडामध्ये सगळ्याच सामाजिक चळवळी ह्या काम करत होत्या। पण याचा परिणाम असा झाला विश्वकर्माचे CEO सोनी सर उपस्थित झाले, त्यांनी विचारमंचावरती यावं असं मी त्यांना विनंती करतो। याचा परिणाम असा झाला की सातत्यानं आपण आपल्या इतिहासाकडं, आपल्या संस्कृतीकडं, आपल्या सगळ्याच लोकजीवनाकडं सातत्यानं दुर्लक्ष करत राहिलो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती राणा सरांचं जे काही संशोधन आहे ते अत्यंत मोलाचं आहे। यामधल्या कालखंडामध्ये आपण वाचत नाही, आपण अभ्यास करत नाही म्हणून काही गोष्टी आपल्यावरती थोपल्या गेल्या, त्याच्याबद्दल अत्यंत प्रकर्षानं राणा सरांनी टीका केलेली आहे। मध्ययुगात यादव कालखंडामध्ये ज्या मंदिरांना आज तुम्ही सर्रास हेमाडपंथी म्हणता, हेमाडपंथांच्या कालखंडाच्या अगोदर 200 वर्ष पूर्व जी मंदिरं बांधली गेलेली आहेत त्यांना देखील जेव्हा अभ्यासक हेमाडपंथी मंदिरं म्हणतात त्यावेळेस किती मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या विचारवंतांमध्ये आणि अभ्यासकांमध्ये एक विशिष्ट वर्गाचा कैवार घेण्याची वृत्ती आपल्याला दिसून येते। त्यामुळे या विचारमंचावरनं आज आपण या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत। या सर्व कालखंडामध्ये ज्यांनी कधी स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला नाही, जे कधी महात्मा फुलेंच्या सोबत नव्हते, जे कधी महात्मा गांधीजींच्या सोबत नव्हते, जे कधी सुभाष बाबूंसारख्या क्रांतिकारकांसोबत नव्हते,
ती आज लोक सत्तेमध्ये आहेत आणि ती लोक दुसऱ्यांना देशभक्तीची सर्टिफिकेट वाटत आहेत. अशा सर्व पार्श्वभूमीवरती 2 खासदार असणारा पक्ष आज पूर्णपणे बहुमत मिळवून सत्तेमध्ये बसलेला आहे. याच्या पाठीमागे असणारा रामनामाचा महिमा जर तुम्ही तुमच्या विचारांमधनं आणि तुमच्या सामाजिक जीवनांमधनं जर दैवतांना जर बाजूला काढलं तर कशा पद्धतीचे दुष्परिणाम हे तुम्हाला भोगायला लागतील हे गेले 9-10 वर्ष आपण पाहत आहोत. त्यामुळे दैवत समजून घेणं हे आपलं एक आद्य कर्तव्य आहे. दैवत मानणं न मानणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. तुम्ही धार्मिक असणं नसणं हा प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनाचा भाग आहे. परंतु जेव्हा तुमच्या दैवतांपासून राजकारणाची सुरुवात होते आणि सत्तेचे सोपान जेव्हा तुमच्या दैवतांच्या माथ्यावरती पाय ठेवून साध्य केले जातात त्यावेळेस तुमच्या दैवतांची सत्यकथा काय आहे, तुमच्या दैवतांना देखील जातीपातीमध्ये अडकवण्याचं जे काही कटकारस्थान गेले अनेक शतक आपल्या समोर घडतंय. त्यामुळं राणा सरांचं नुकतंच या आगामी काळात प्रकाशित होणार गणपतीची सत्यकथा या विषयावरती गणपतीवरती त्यांचं खूप मोलाचं असं संशोधन अत्यंत जवळच्या काळात आपल्याला वाचायला भेटणार आहे. त्यामुळं कितीही विरोध झाला कितीही काय झालं तरी राणा सर आपली भूमिका हे मांडत राहतात. वैयक्तिक जीवनामध्ये त्यांचं अकॅडमिक करिअर संपवण्याचा देखील प्रयत्न जातीवादी शक्तींकडून झाला. अगदी त्यांच्यावरती हल्ले देखील करण्याचा प्रयत्न झाला. परंतु सत्य असत्याचे मन केले ग्वाही मानियले नाही बहुमाता अशा पद्धतीने ज्यांची भूमिका आहे असे राणा सर आज आपल्यामध्ये आहेत आणि ते आज त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा पुस्तकावरती आज हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. त्याबद्दल मी राणा सरांचे खरंच खूप आभार मानतो आणि तुम्ही या ठिकाणी त्यांच्या प्रेमापोटी उपस्थित राहिला त्याच्याबद्दल तुमचेही मी खूप आभार मानतो. यापुढील कार्यक्रम स्नेहा टोनके यांनी हे करावा अशी मी त्यांना विनंती करू. धन्यवाद. धन्यवाद खंडाळे सर. यानंतर विश्वकर्मा प्रकाशनाचे CEO माननीय विशाल सोनीजी आपली प्रकाशकीय भूमिका मांडतील अशी मी त्यांना विनंती करते. तेव्हा माननीय सोनी सर. नमस्कार. उशीर झाल्याबद्दल पहिले मी दिलगिरी व्यक्त करतो. माननीय बाबा आढाव साहेब नमस्कार. आपण सगळे इतर मान्यवर जे असतील सगळ्यांना माझा नमस्कार. आपण सगळे आलात या कार्यक्रमासाठी आपले खूप खूप धन्यवाद. ह्या पुस्तकाची भूमिका म्हणजे प्रकाशक म्हणून नेहमी मी विचार करत असताना असं खूप प्रश्न येतात लहानपणीपासून, हेच का असं का. आज मुलंही मला विचारतात. म्हणजे अगदी आत्ताचंच उदाहरण दिलं की श्राद्ध कशाला करतात, तर मला काय उत्तर देता आलं नाही व्यवस्थित. थोडंफार जे काय मला जमलं तेवढं मी सांगितलं. तर ह्या माझ्या बाजूने खूप चुकीचं काय म्हणतात रिस्पॉन्स होता माझ्या मुलाला की का त्याचे मागचे कारण काय. तर असे जे भरपूर प्रश्न येतात ना मुलांना, तर नेहमीच आम्हाला असं वाटायचं आणि मी नेहमीच तापकीर सरांना सांगतो की या प्रकारचे आपल्याला पुस्तकं भरपूर करायला पाहिजे. तर या पार्श्वभूमीवर आम्ही नेहमीच अशी पुस्तकं शोधत असतो. तर एका दिवशी सोनवणे सर वी आर मिसिंग इन इज ओव्हर हिअर नाव, ते असतील इथे कुठेतरी ऐकत असतील. त्यांनी आमची ओळख सरांशी करून दिली, सोनवणे सरांनी राणा सरांशी. आणि त्या दिवशीपासून आम्ही हे पुस्तक करायचं असं आम्ही ठरवलं. तर त्यांची तिन्ही पुस्तकं जी आम्ही केली आहे म्हणजे त्या प्रत्येक पुस्तकाच्या टायटलमध्ये जर तुम्ही बघितलं ना ते सत्यकथा ते येतात है ना. ॲज अ प्रोफेसर म्हणून पण मी ती खूप रिस्पेक्ट करतो रिसर्चला. कोणी जेव्हा रिसर्च करून जेव्हा पुस्तक लिहितात ना त्याला काहीतरी तथ्य असतात. तर ह्या ज्या सगळ्या ज्या प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत त्या पुस्तकात, म्हणजे देवताच्या सत्यकथात पण मांडले, सणांच्या
ज्या सत्यकथा आहे त्याच्यातही त्यांनी जे मांडलेलं आहे ते का साजरा करायला पाहिजे, कशाला करायला पाहिजे, त्याच्या मागची भूमिका काय, या खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि आता गणेश सरांनी सांगितलं ते प्रत्येकाचे वैयक्तिक याच्यावर निर्भर आहे की त्यांनी ते एक्सेप्ट करायचे का नाही करायचे, किंवा त्यांची वेगळी फिलॉसॉफी असू शकते. तर मला ते ॲटलिस्ट भारतात तरी ते खूप आवडतं की यू अँड हिंदू धर्मामध्ये तरी ते की यू आर अलाउड अँड रिस्पेक्टेड टू चूज युअर ओन पाथ. फोर्स नाही आहे कोणाला. तर ह्या पार्श्वभूमीवर मला या सगळ्या पुस्तकं खूप आवडले. थोडंसं उशीर झाला या पुस्तकाचा पब्लिश करण्यात, नाहीतर आज सोनवणे सर पण या प्रकाशनात असले असते. पण व्हॉट एव्हर, जे काय आम्ही ठरवलं ते आलेत पुस्तकं. अजूनही अशी पुस्तकं यावी सरांकडनं आमच्याकडे अशी आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो. त्यांनी आम्हाला पुस्तक दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि आम्ही त्या पुस्तकाला न्याय देतोय हे असं जर सर म्हटले तर आम्हाला जरा चांगलं वाटेल. पुस्तकं खरंच चांगले आहेत, रिसर्च ओरिएंटेड आहे. आणि माझे काही प्रश्न सुटले त्याच्यातले, पण अजून ते गणपतीचं जे म्हटले ते काय सुटत नाही अजून. तो काय प्रश्न अजून काय सुटत नाही. काही गोष्टी अशा लहानपणीपासून ते इतकं फीड झालेलं असतं ना प्रत्येकाच्या मनात, ते काढणं सर खूप अवघड आहे सर. आपण लहान मुलांना जर आपण शिकवत गेलो आणि हे रिसर्च ओरिएंटेड, तर खरेच अशी पुस्तकं यायला पाहिजे. दोन्ही बाजूनी असायला पाहिजे सर. म्हणजे असं मी म्हणत की फक्त सरांचीच असायला पाहिजे, दुसरी बाजू पण असायला पाहिजे. आणि एव्हरी इंडिव्हिज्युअल शूड डू हिज ऑर ओन रिसर्च. त्यांनी स्वतःचा अभ्यास करून, स्वतःचं हे करून आणि निर्णय घ्यावा काय करायचं आणि काय नाही करायचं. तर अशा पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की हे पुस्तकं खूप चांगले आहेत आणि नक्कीच लोकांना दिशा देणारे. आता हे रेकॉर्ड झालेले आहेत पुस्तकामध्ये, सगळ्या लायब्ररीमध्ये ते पुस्तकं गेलेली आहे आणि लोकांना एक सेकंडरी सोर्स ऑफ डेटा जे आहे त्यांच्या रिसर्चला हे नक्कीच उपयोगी पडेल. कुठेतरी ते रेफरन्समध्ये ते याचं नमूद करतीलच असं मला वाटतंय. आणि अशा प्रकारच्या खूप पुस्तकं पब्लिश करायची आमची इच्छा आहे की वाय. तर इन्फोसिसचे नारायण मूर्ती सरांची आमची भेट झाली होती काही वर्षापूर्वी. त्यांनी एकच प्रश्न विचारले, बाकीचे पुस्तकं पब्लिश करायचं बंद करा, वाय या पुस्तकावर पुस्तक लिहा. म्हणजे वाय प्रश्नावर प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक माणसाला कुठला तरी प्रश्न असतोच आणि ते माहीत नसतं. छोट्या गोष्टी आहेत ना, ते गोळा करायचे. मोठे पुस्तकं नका करू, पण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोडक्यात देत बसा. म्हणजे लोकांना आहे ना अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे, पण थोडक्यात मला माहिती मिळाली ना त्यातनं माझी काय म्हणतात क्युरिओसिटी वाढायला पाहिजे पुढचं वाचायला. पण ते क्युरिओसिटी तरी निर्माण करा ना आधी, त्याशिवाय कसं मी वाचन करणार. ते जर झालीच नाही तर कसं होणार आहे ते. तर ह्या पद्धतीची पुस्तकं आय थिंक तापकीर सर नंतर बोलतीलच या विषयावर. मी त्यांना सांगतो त्यांचं इतिहासाचा हे आहे, सब्जेक्ट आहे, इतिहासकार आहे, सगळं लिहितात. मी त्यांना सांगितलं की मला छोटं सगळंच लिहून द्या. म्हणजे राईट फ्रॉम बिगिनिंग. शिवाजीच्या आधी कोण होते, शिवाजी आधी, शिवाजी नंतर काय, शिवाजी बरोबर लोक होते ते कोण, का, असं पूर्ण हिस्ट्री नको, शॉर्टमध्ये. आणि त्यांना कनेक्ट करा, प्रत्येक गोष्टीला कनेक्ट करत जा की हे असं झालं, हो का. या सगळ्याचे प्रश्न, खूप प्रश्न येतो लोकांना आज पण. अलीकडच्या हिस्ट्रीमध्ये इतके प्रश्न आहेत, ते जुन्या हिस्ट्रीमध्ये कोण जाणार आहे. आणि ते चुकीच्या ज्या पुस्तकात ते मांडले जातात ना, देन इट कंटिन्यूस, ते पुढे जात जातं. देर इज नो बडी टू फाईट फॉर इट. आणि त्यामुळे मी ह्या पुस्तकाचा खूप रिस्पेक्ट करतो की सरांनी ते मांडले आणि खूप लोकांचे प्रश्न जे आहे, ज्यांना काहीच घेणं देणं नसतं, पण त्यांना काहीतरी आज. आणि छोटा उदाहरण तो आत्ताच आहे, कुठलंही रील बघितलं ना की पाठवतात आणि लोक त्याला खरं मानतात. खरं काहीच नाही, रिसर्चच करत नाही. रील आली की म्हणजे ताबडतोब त्याच्यावर ऍक्शन घेतात, काहीतरी कमेंट टाकतात आणि ते इतकं दंगाबंगा करतात लोक. म्हणजे वृत्तीच नाही हो रिसर्च करायची. तर त्यासाठी ह्या प्रकारच्या पुस्तकाचं खूपच गरज आहे. पब्लिशरांनी पण असं काहीतरी विचार करून करायला पाहिजे. बाकीचे पुस्तकं करतात, पण रिसर्च ओरिएंटेड पुस्तकं जर केली पुढच्या भविष्यासाठी, लोकांसाठी, लहान असो मोठे असो किंवा कोणीही असो, त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचे पुस्तक ठरतील असं मला वाटतंय. पुस्तकाबद्दल सगळेच बोलतील, पण माझी पार्श्वभूमी प्रकाशक म्हणून जे होती ती मी मांडली. धन्यवाद. धन्यवाद सर.
या ठिकाणी एक गोष्ट किंवा एका गोष्टीची नोंद घेण्यासारखी आहे की सरांना, सोनावणे सरांची आलेली जी सय आहे ती सारखी सारखी आपल्याला जाणवून देते की एक बॉस नव्हे तर लीडर कसा असावा. यानंतर शब्दसुमनांनी तर आपल्या पाहुण्यांचं स्वागत झालेलंच आहे, पण आपली जी मातब्बर पाहुणे मंडळी आहे ह्यांचा सत्कार या ठिकाणी व्हावा असं आम्हा सगळ्यांच्या मानसात आहे. तेव्हा मी माननीय विशाल सोनी सरांना विनंती करते की आपल्या पाहुण्यांचा त्यांनी यथोचित सत्कार करावा. मॅडम, ही आमची इच्छा आहे म्हणून. असंघटित कष्टकऱ्यांचे नेते, शेतातल्या मातीमध्ये ज्यांचा घाम गळला त्या घामाचं मूल्य त्यांना मिळवून देण्यासाठी, त्यांच्या हक्काच्या लढाईसाठी झगडणारे नेते, आम्हा सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांच्या मुलांचे नेते बाबा आढाव ह्यांचा सन्मान करताना आम्हाला स्वतःला सन्मानित झाल्यासारखं वाटत आहे. धन्यवाद सर. माननीय मंगला सामंत मॅडम. इट्स नॉट हिज स्टोरी, इट्स अबाउट हर स्टोरी असं ज्यांनी आपल्या पुस्तकावर किंवा आपल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मानाने नमूद केलेलं आहे, अशा चळवळीतल्या लेखिका, निवड टेबलावर बसून लिखाण करणाऱ्या नव्हे तर माणसांमध्ये राहून लिखाण करणाऱ्या लेखिका माननीय मंगला सामंत मॅडम, आपला सत्कार करताना या ठिकाणी आम्हाला फार आनंद होतो आहे. त्यानंतर कोल्हापूर विद्यापीठाचे, श्री शिवाजी विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख तसेच पुणे विद्यापीठ येथील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यक्ष, लोककथांवर किंवा लोकसंस्कृतीवर ज्यांचा मोठा संशोधन आहे आणि ज्यांचा मोठा अभ्यास आहे आणि आपल्या आदिम मुळांकडे नेण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेला आहे आपल्या लिखाणातून, असे माननीय विश्वनाथ शिंदे सर. आपला या ठिकाणी सत्कार करता येणे, आपल्याला सन्मान देता येणे ही खरेच आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे सर. धन्यवाद. आजचे अत्यंत ग्रामीण भागातून आलेले, कुठलीही कलेची पार्श्वभूमी नसतानाही मोठ्या दिमागदार सोहळ्यांमध्ये ज्यांच्या चित्रकलेची, ज्यांच्या चित्रांची प्रदर्शनं आज होत आहेत, असे धडाडीचे चित्रकार माननीय बालाजी उबाळे सर, ज्यांनी आपल्या या पुस्तकाला मुखपृष्ठ सुद्धा दिलेलं आहे. कार्यक्रमासाठी खास मुंबईहून पुण्याला आलेले आहेत. राणा सरांच्या स्नेहाला आपण अशा पद्धतीने प्रतिसाद दिला त्यासाठी धन्यवाद सर. त्याचबरोबर मला इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की राणा सरांच्या पुस्तकाला, ह्या दैवतांची सत्यकथेला मोठ्या बहिणीच्या मायेने पाठराखण करणाऱ्या, पुस्तकाचा ब्लर्ब लिहिणाऱ्या आमच्या ज्येष्ठ लेखिका, प्रस्तावनाही त्यांची आहे, अशा लेखिका डॉक्टर प्रतिमा इंगोले मॅडम ह्या देखील आपल्यासोबत इथे उपस्थित आहे. माननीय सोनी सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. यानंतर संपादकीय मनोगताकरिता मी माननीय संदीप तापकीर यांना आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव, प्रमुख पाहुणे डॉक्टर विश्वनाथ शिंदे, मंगला सामंत,
या आज प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाचे ज्यांनी दर्जेदार मुखपृष्ठ काढले ते डॉक्टर उबाळे सर. आज ज्यांच्या पुस्तकासाठी आपण या मसापच्या सभागृहात उपस्थित आहेत ते विश्वकर्माचे आमचे लेखक डॉक्टर अशोक राणा, आमच्या विश्वकर्मा पब्लिकेशनचे CEO विशाल सोनी सर, आणि आजचा कार्यक्रम ज्यांच्यामुळे होतोय ते माझे मित्र रहस्यकार गणेश महादेव आणि उपस्थित आपण सर्वजण. उपस्थितांमध्ये गणेशने जसं सांगितलं, काही दिवसांपूर्वी राणा सरांचा पुण्यामध्ये अत्यंत भव्य प्रमाणामध्ये सत्कार केलेलं मुळक दाम्पत्य आज उपस्थित आहे. या पुस्तकाच्या ज्यांनी मुखपृष्ठ ज्यांनी प्रस्तावना दिली आणि ज्या आमच्या लेखिकाही आहेत अशा डॉक्टर प्रतिमा इंगोले आज आपल्यात उपस्थित आहेत. आणि राणा सरांवरती प्रेम करणारे चळवळीतले सर्व आपणजण, सर्वांना मनापासून नमस्कार. आज राणा सरांच्या आयुष्यातला 74 पुस्तकानंतरचा एक दुर्मिळ योग या ठिकाणी येतोय. म्हणजे हे त्यांचं क्रमाने 75वं पुस्तक, परंतु प्रकाशित होणारं म्हणजे ज्याचा समारंभ होतोय जाहीररित्या असं हे पहिलंच पुस्तक, ज्याच्यावरती हे 3 मान्यवर बोलणार आहेत पुस्तकाबद्दल आणि त्यांचं ऐकायला तुमच्याप्रमाणे मीही उत्सुक आहे. राणा सरांना खरं तर मी अगदी 99-2000 पासून ओळखतोय. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं लेखन वाचत होतं. माझे मित्र किशोर कडूंनी त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित केलीत, ती पुस्तकं सगळी वाचनात होती. अशा चळवळीतल्या व्यक्तिमत्वाचं एक तरी पुस्तक आम्ही करावं, आपल्यातर्फे प्रकाशित व्हावं अशी इच्छा होती. त्या माध्यमातून मी राणा सरांशी संपर्क साधला. त्यांची महाराष्ट्रातली सगळ्यात प्रसिद्ध जी चित्रलेखा साप्ताहिकातली जी दीर्घकाळ चालणारी मालिका होती असत्याची सत्यकथा, हेच त्याचं शीर्षक होतं. आणि त्या शीर्षकातली जे काही दीर्घ लेख होते त्या लेखांचं आपण काही पुस्तक करावं का असं आमच्या भेटीतून ठरलं. आणि नंतर सुरुवात केली आपण काय काय करता येईल अशा पद्धतीने. तर नंतर 3-4 वेगवेगळी पुस्तकं त्यातून निघत होती हे दिसत होतं. त्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं आम्ही त्यातून केली. काही लेख ते त्यातले जे काही बदल करावेसे वाटले नाहीत ते तसेच घेतले. काही लेखांवरती आम्ही जे काही बदल आवश्यक होते ते सरांना करायला सांगून त्यांनी त्याच्यात काही दुरुस्त्या केल्या. आणि 2018-19 मध्ये सुरू झालेला हा प्रवास, पहिलं पुस्तक राणांचं असत्याची सत्यकथा हे विश्वकर्मातर्फे आलं जानेवारी 2021ला. मधला 1-1.5 वर्षाचा कालखंड हा सगळ्यांना माहिती आहे. कोरोनाच्या काळामध्ये सगळं जगच ठप्प झालं होतं. तर या काळाचा सदुपयोग त्यांनी बाकीच्या इतर पुस्तकांचं लेखन करण्यामध्ये घालवला आणि उरलेल्या 2 पुस्तकांचं यावर्षी म्हणजे आज आपल्या हातात एक पुस्तक येतंय आणि जानेवारीमध्ये साहित्य संमेलनामध्ये त्यांचं दुसरं पुस्तक आमच्यातर्फे जे होतं ते पुस्तक प्रकाशित झालं, सणांची सत्यकथा. आणि आज हे 3रं दैवतांची सत्यकथा आज हे पुस्तक प्रकाशित होत आहे. हे पुस्तक हे या मालिकेतलंच एक भाग आहे. आणि 4थं पुस्तक जे येणार आहे की जे गणपती देवतेवरती आहे, की ज्यावरून महाराष्ट्रात कदाचित खूप मोठे वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. ही पुस्तकं करताना सुद्धा आम्हाला असंच वाटत होतं की राणा सर हे अत्यंत चिकित्सक, संशोधक हे जितकं एका बाजूनी आहे तितकंच दुसऱ्या बाजूनी म्हणजे ते परिवर्तनवादी विचाराचे, चळवळीत झोकून देऊन काम करणारे, बंडखोर विचाराचे. असं असल्यामुळं अनेक शीर्षकांवरती प्रश्न पडत होता की अरे असं झालं तर अगदी आपल्यावरती काही होऊ शकतं का. गणेशने उल्लेख केला की राणा सरांवरती काही हल्ला करण्याचा प्रयत्नही झाला. अशा परिस्थितीमध्ये ही पुस्तकं करणं विश्वकर्मासाठी सुद्धा आव्हान होतं. परंतु राणा सरांनी जसा आमच्यावरती विश्वास दाखवला त्याच पद्धतीने आम्ही ही पुस्तकं करायचीच ह्या निर्धाराने ही आम्ही पुस्तकं मार्गी लावली. आज या पुस्तकात जे पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आज, त्या दैवतांची सत्यकथा याचा आता उल्लेख झाला की डॉक्टर प्रतिमा इंगोले यांनी सुंदर त्याची प्रस्तावना लिहिलेली आहे. अगोदर त्यांची जी सणांची सत्यकथा हे जे पुस्तक आहे त्याची प्रस्तावना डॉक्टर वासुदेव मुलाटे यांनी लिहिलेली आहे. आणि असत्याची सत्यकथा
या पुस्तकाची प्रस्तावना डॉक्टर विश्वनाथ शिंदे यांनी लिहिली, जे आज या कार्यक्रमात प्रमुख वक्ते आहेत. तर या सगळ्या ह्या तिन्ही प्रस्तावनाकारांमधून राणा सरांच्या पुस्तकांचा त्यांनी अत्यंत साक्षेपाने उहापोह केलेला आहे. मला सांगायला आनंद वाटतो की राणा सरांच्या प्रत्येक लेखातून त्यांची अभ्यासवृत्ती, त्यांची चिकित्सक वृत्ती, अगदी विषयाच्या मुळापर्यंत जाण्याचा त्यांचा स्वभाव हा ठासून दिसून येतो आपल्याला. त्यांचं जे लेखन आहे ना ते अगदी संशोधनात्मक आहे, कुठलाही पूर्वग्रह नाहीये. जो समाजामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत त्या किती धादांतपणे आपल्यावर लादल्या गेलेल्या आहेत याची भांडाफोड करणारं त्यांचं नेमकं लेखन आहे. ते लोकदैवतांचे स्वतः अभ्यासक आहेत. खरं तर अगदी उशिरा ते या अभ्यास विषयाकडे वळले. पूर्वी त्यांचं लेखनाचा प्रांत हा अगदी थेट चळवळीशी निगडीत असणारे त्यांचे विषय होते, परंतु नंतर लोकदैवत हा त्यांचा अभ्यासाचा, चिंतनाचा विषय झाला. कालबाह्य ज्या समजुती आहेत त्यांच्यावरती ते कायमच घणाघाती हल्ला करत आलेले आहेत आणि शेवटपर्यंत म्हणजे बाबांनी जशी आजपर्यंत सत्यशोधकाची भूमिका घेतलेली आहे तीच भूमिका, तशीच भूमिका राणा सरांनी आपल्या लेखनातून घेतलेली आपल्याला दिसते. वस्तुनिष्ठ चिकित्सा हे त्यांच्या सगळ्याच पुस्तकांचं वैशिष्ट्य आहे. या सगळ्या पुस्तकामध्ये त्यांनी शिव, यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा, नरसिंह, नाग, गणपती, श्रीकृष्ण, राधा, परशुराम, राम, विठोबा, कुबेर, लक्ष्मी, दुर्गा इत्यादी 22 वेगवेगळ्या देवतांवरती लेखन केलेलं आहे. आणि या प्रत्येक लेखामध्ये ती आपल्याला चिकित्सक वृत्ती त्यांची डोकवते की यातला पुस्तक आकाराने मोठं होत असताना आम्हाला वाटत होतं यातला काही लेख वगळावा का, पण शेवटी निर्णय होत नव्हता. शेवटी आम्ही कुठलाही लेख वगळायचं नाही असंच ठरवलं. हीच गोष्ट पूर्वीच्या प्रकाशनावेळेस आम्ही एक सणांची सत्यकथामध्ये राणा सरांकडून एक लेख नव्याने लिहून घेतला. म्हणजे सगळेच सण आलेले होते, एक सण राहिलेला होता, त्यामुळे एक लेख त्यावरती नव्याने लिहून घेतला. म्हणजे पुस्तक ही वारंवार होणारी गोष्ट नसते. अर्थात त्याला राणा सर अपवाद आहेत, परंतु कुठलंही पुस्तक हे लेखकाच्या बाजूने सर्वोत्तम असावं असा जसा लेखकाचा प्रयत्न असतो तसाच विश्वकर्माच्या टीमचा पुस्तक बाजारात जाताना ते सगळ्या बाजूने म्हणजे मुद्रित शोधनापासून संपादनापर्यंत सर्व बाजूनी परिपूर्ण पुस्तक देण्याचा विश्वकर्माचा प्रयत्न असतो. आज बाजारामध्ये दररोज किमान पुण्यामध्ये 5-10 पुस्तकं प्रकाशित होत असतात. अगदीच काल परवा जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मिथकांवरती पुस्तक प्रकाशित झालं त्याचं प्रकाशनाला राणा सर स्वतः उपस्थित होते. पुस्तकाच्या दर्जाबद्दल जाहीर कार्यक्रमात त्या दिवशी बोलणं झालं. अशी कधीच वेळ विश्वकर्माच्या पुस्तकांवरती येणार नाही याची आम्हाला एक संपादकीय टीम म्हणून आम्हाला खात्री आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ह्या सगळ्या गोष्टींना मुबलक आम्हाला जे काही सहकार्य लाभलेलं आहे, कुठेही आमच्या कामामध्ये कधीही सोनी सर हस्तक्षेप करत नाहीत. त्यामुळे एका पुस्तकाची 3-3, 4-4 वेळा वाचन त्याचं होतं. लेखकाकडून त्याचं वाचन शेवटपर्यंत म्हणजे पुण्यातले खूप कमी प्रकाशक डमी काढतात, परंतु विश्वकर्माचं एकही पुस्तक डमी न करता जात नाही. आत्ता जे 4 दिवसांनी आमच्या आणखीन एका पुस्तकाचं प्रकाशन आहे. म्हणजे ते पुस्तक आमच्याकडे हार्डली 2 महिन्यामध्ये आलेलं होतं. डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्या ते जाऊन 1 वर्ष आपल्याला आता होतील नुकतेच. तर 1 वर्ष म्हणजे त्यांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी त्यांच्या 52व्या पुस्तकाचं प्रकाशन हे विश्वकर्मा पब्लिकेशन्स करते. तर मला सांगायचं एवढंच आहे की या सगळ्या पुस्तकांवरती आम्ही जे जे सहकार्य राणा सरांकडे मागत होतो, जसं गणेशनी त्यांच्या ट्रेकिंग बद्दल सांगितलं, त्यांच्या अलीकडच्या काळात आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं, म्हणजे उदगीरचा किल्ला खरंच त्यांनी इतक्या डोळस पद्धतीने पाहिलाय की मी सुद्धा थक्क झालो. तसंच राणा सरांनी ह्या सगळ्या पुस्तक नावाच्या प्रक्रियेमध्ये ज्यांची 70 पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झालेली आहे असं असताना सुद्धा कुठलाही अहम, कुठलाही की मी खूप मोठा लेखक आहे अशी कुठलीही भूमिका न घेता प्रत्येक टप्प्यावरती आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केलं. म्हणूनच आम्ही इतकं दर्जेदार पुस्तक आज आपल्या समोर ठेवतो आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या सहकार्यात मुद्रित शोधनाचं काम करणाऱ्या
दीपाली कुलकर्णी, सगळं टायपिंग लेआउटचं काम करणारे आहेत, पूनमबाईचे, इथं माझे सहकारी संतोष पाटील, शिवलिंग कोरे, महेंद्र माडिक आहेत. ह्या सगळ्या टीमचं त्यांच्या त्यांच्या जबाबदारीने त्यांनी पार पाडल्यामुळेच इतकं दर्जेदार पुस्तक आज तुमच्या हातात येत आहे. आणि या पुस्तकाला आपण नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने ह्या पुस्तकाची चर्चा बाजारात होईल याची खात्री वाटते. मी या निमित्ताने राणा सरांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. एवढे नक्कीच बोलू इच्छिते की विश्वकर्मा प्रकाशनाची आम्ही राणा सरांची 3 पुस्तकं आता पाहिलीत, हाताळलीत. पुस्तक हाताळताना जो होणारा आनंद आहे तो निश्चितच विश्वकर्मा प्रकाशनाच्या पुस्तकांना हाताळताना द्विगुणित होतो. यापुढे आपण ज्या कार्यक्रमासाठी आतापर्यंत थांबून आहोत आणि ज्या कार्यक्रमाची आपल्याला अत्यंत मोठी उत्सुकता आहे ती म्हणजे सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन. तेव्हा मान्यवरांना मी विनंती करते की कृपया प्रकाशनासाठी आपण पुढे जाऊ. सरांनी, सोनी सरांनी आणि तापके सरांनी तसेच गणेश सरांनी उल्लेख केलेला की 74 पुस्तकात नंतरचं 75वं तसंच पहिलं हे पुस्तक आहे की ज्याचा जाहीर सोहळा होतो आहे. आणि सौभाग्याची बाब अशी की सन्माननीय बाबांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. पुस्तक प्रकाशित होताना बाबांची, मंगला सामंत मॅडमची, तसेच शिंदे सर, उबाळे सर आणि आपल्यासारखे सरांवर प्रेम करणाऱ्या व्यक्ती यांची आपण सारे साक्षीला आहात, ह्याचा फार आनंद आहे. जाहीर करताना मनस्वी आनंद होतो आहे की राणा सरांचे 75वे पुस्तक विश्वकर्मा प्रकाशनाद्वारे दैवतांची सत्यकथा हे या ठिकाणी प्रकाशित झालेले आहे. धन्यवाद बाबा. लेखकाचे मनोगत नेमके काय आहे हे जाणून घेण्याची आपल्या सर्वांना एक उत्सुकता असेलच. पितृतुल्य, माझ्यासाठी पितृतुल्य असलेले राणा सर यांचं हे 75वं पुस्तक आहे. त्यांच्याबद्दल बोलताना मला बाभा बोरकर आठवतात. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती पावले जी ध्यास पंथी चालती, वाळवंतातून सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके. चांदणे त्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. असे नितळ, निर्मल आणि पुढल्याला हातचं न राखता देणारे, मायेनी सर्वस्व देणारे असे राणा सर यांना मी विनंती करते की आपले लेखक मनोगत व्यक्त करावे. आदरणीय बाबा डॉक्टर विश्वराज शिंदे सर, डॉक्टर मंगला सामंत, आमचे मित्र बालाजी उबाळे, त्यांच्या नावासमोर मी डॉक्टर लिहिलं आणि त्यांना वाटलं की अजून झालं नाही, पण ते होतील केव्हा रे केव्हा. विश्वकर्मा पब्लिकेशनचे संपादक तापकीर सर आणि प्रकाशक विशाल सोनी सर आणि मनोहर सोनवणे, त्यांची उणीव आपल्याला जाणवते या क्षणी, कारण त्यांनी खूप प्रेम केलं माझ्यावर प्रामुख्याने. आणि गेल्या महिन्यातच मला ते म्हणाले होते की पुण्यात केव्हा आलात तर माझ्याकडे भेटायला या आणि आपण अनेक विषयावर चर्चा करू. ही चर्चा अधुरी राहिली, पण या सगळ्या पुस्तकाला त्यांचा स्पर्श झाला, त्यांचं प्रेमही लाभलं. अशी मंडळी असल्यावर चांगली निर्मिती होणं हे स्वाभाविक आहे. त्या सर्वांचं आणि आपलंही अभिवादन करतो. बाबाराव यांच्या येण्यामुळे मला जो आनंद झाला तो व्यक्त करण्यापलीकडला आहे. आणि त्यांचं एक माझं नातं, वैचारिक नातं खूप आधीच जोडलेलं आहे. त्यांचं सत्यशोधनाची वाटचाल हे पुस्तक वाचलं मी आणि त्याने मला वाटतं 40 वर्ष झाले असते. तर त्या पुस्तकातला क्षत्रियत्वाची मगरमिठी हा लेख मला खूपच आवडला. आणि आपल्या समाजातल्या अनेक जातींमध्ये जी चढावड असते, आपण क्षत्रिय आहोत
आणि त्याची जी पोलखोल करण्याचा कार्यक्रम त्यांनी केला अनेक जातीचा, खूपच वेगळ्या पद्धतीने. बाबाराव यांचं नाव तुम्हाला माहिती आहे, त्यांचं कार्य माहिती आहे. 1987 मध्ये सामाजिक कृतज्ञता निधी नावाचा एक उपक्रम डॉक्टर श्रीराम लागू यांच्या अध्यक्षतेखाली सुरू केला होता. जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांची फार सासे होलपट होते काम करताना, नोकऱ्या करत नाही, पूर्णवेळ कार्यकर्ते असतात, त्यांची जगण्याचाही प्रश्न असतो, तर त्यांना किमान जगण्यापुरता पैसा मिळावा याची डॉक्टर लागूंच्या मनात ही कल्पना आली. आणि त्याचे कार्याध्यक्ष बाबा आढाव होते, कार्यवाह डॉक्टर नरेंद्र दाभोळकर होते आणि कोषाध्यक्ष ताहेर पुनावाला. आणि तेव्हा मला यवतमाळ जिल्ह्याचा सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेस बाबा माझ्याकडे मुक्कामी होते आणि त्या काळामध्ये म्हणजे त्यांच्यासोबत राहण्याचा काही काळ मला योग आला. त्या नाटकाच्या संदर्भात पूर्ण नाटक होणे, त्याचा पैसा गोळा करणे आणि त्या समितीकडे देणं, हे सगळं करताना बाबा आढाव, निळू फुले, आणखी राम नगरकर प्रामुख्याने ही सगळी मंडळी आमच्या घरी आली होती. तर एक नातं होतं, पण या वयाची व्यक्ती आपल्या समारंभाला येईल की ही शंका मला होती. पण नंतर विलास केरोते आमचे एक मित्र, त्यांना सांगितलं की मी पुण्यात येतो आहे. तर त्यांनी आवर्जून सांगितलं तो माझा मित्र आहे, त्याला माझ्याकडे घेऊन ये. आग्रहाने त्यांनी सांगितलं. म्हटलं आता हे तर कठीण झालं. बाबांनी मला मित्र मांडणं, इतकी जुनी आठवण ठेवणं. सांगलीला मला विद्रोही साहित्य संमेलनात भेटले, मी त्यांच्या पाया पडलो. अरे म्हणे तू कशाला? मॅडम मी माझं नाव सांगितलं, तुला कसं विसरणार, तुझ्याकडे मी जेवण केलेलं आहे. म्हणजे कार्यकर्त्यांचा विसर पडू न देणे हे जे वैशिष्ट्य आहे, फार कमी लोकांना हे जमतं. त्यांच्या पिढीतले ते एकमेव आता शिल्लक आहेत. तर त्यांची उपस्थिती आपल्यासाठी ऐतिहासिक स्वरूपाची आहे. आणि आता हे जे लिखाण झालं त्या लिखाणात डॉक्टर विश्वनाथ शिंदेंनी आठवण करून दिलेली आहे. असत्य की सत्यकथा या पुस्तकाच्या प्रस्तावनेत मला ती नव्हती खरं म्हटलं. म्हणजे माझ्या सगळ्या लिखाणावर महात्मा ज्योतिबा फुलेंचा प्रभाव आहे असं एक वाक्य त्यांनी वापरलं. आणि तो प्रभाव आहे, पण कधी मला व्यक्त नाही करता आला. पण महात्मा फुलेंचं गुलामगिरी हे पुस्तक आम्ही फार आधी 1982 MA पार्ट 1ला असताना की फायनलला असताना अभ्यासलं. आणि त्यात तिने मिथकांची चिकित्सा केली. आणि तेव्हा त्रास झाला थोडासा, कारण 82पर्यंत मी साधारण धार्मिक प्रवृत्तीचा एक पुजारी होतो तेव्हा मी एका मंदिराचा, रामकृष्ण आश्रमाचा. तर मला तो धक्काच बसला की इतक्या दैवतांची चिकित्सा इतकी चिरफाड एका माणसाने केली. आणि पुढे मग अनेक वाद झाले, अनेकाशी चर्चा झाल्या आणि त्यातून मग ही चिकित्सा आता आली आहे. त्याचं खरं म्हटलं म्हणजे प्रकटन हे विश्वनाथ शिंदे सरांनी केलं. मला खूप आश्चर्य वाटलं. नकळत आपण एखादं काम करत राहतो, पण काय करतो याचं काही मूल्यमापन आपण करत नाही. 1995 24 सप्टेंबर रोजी सत्यशोधक समाजाचं अधिवेशन नागपूरला झालं. त्या अधिवेशनात बाबा आढावांच्या हस्ते आमच्या संघटनेची स्थापना झाली, रॅशनलिस्ट टीचर्स अँड थिंकर्स अकॅडमी. आणि अट्टा बुलेटिन नावाचं आम्ही एक पाक्षिक सुरू केलं होतं, त्याचंही प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं. म्हणजे असं एक नातं आमच्या बाबांचं किती वर्षापासून आहे, 35-36 वर्षापासूनचं आहे. आणि आज या घटकेला तिथे आहेत. मंगलाच्या सावंतांचं नाव मला यासाठी सुचलं की स्त्री पर्व त्यांचं पुस्तक मला वाचायला मिळालं. आमचे एक मित्र संजय सोनटक्के ते मला पहिल्यांदाच भेटायला आले. त्यांनी असत्याची सत्यकथा ही लेख मला वाचली 2005 आणि मला नागपूरहून पुन्हा स्पेशल भेटायला आले. आणि पहिल्या भेटीत मला त्यांचं पुस्तक भेट दिलं. तर त्या भेटीने मला एक कायमची एक स्मृती राहिली की एक वेगळ्या तऱ्हेने लिहिणाऱ्या लेखिका प्रत्यक्षात सामाजिक क्षेत्रात काम करताना या मिथकांची चर्चा कशी करायची, त्याचं उपयोजन कसं करायचं. तर अशा तऱ्हेचा एक प्रयोग मी खूप आधी वाचला होता. उषा मंबावाले आणि सुमित्रा भावे या लोकांनी मिथकवाणी नावाचं एक मासिक एक पुस्तक काढलं होतं. पुण्यातल्याच ज्या महिला काम करतात सामाजिक क्षेत्रात त्यांना आलेले अनुभव, त्यांना आलेल्या अडचणी आणि मिथकांचा त्यांच्यावर असणारा प्रभाव, अशा अनेक कारणांनी मिथकांचा प्रभाव आणि त्याचं एकंदर स्वरूप याचं आकलन करता करता 2002 मला एक संधी अशी मिळाली की नांदगाव खंडेश्वर या अमरावती जिल्ह्याच्या गावामध्ये मिथकांवरचं चर्चासत्र झालं. आणि ते पहिलं चर्चासत्र असावं, मिथक आणि मराठी साहित्य. आणि त्यात मला एक निबंध वाचायची संधी मिळाली, मिथक आणि नाग, मिथक आणि मराठी साहित्य. वास्तविक हा विषय काही माझ्या डोक्यात नव्हता, मी वेगळ्या विषयावर काम करत होतो. पण मधुकर वाकोडे सरांनी हा विषय मला सुचवला आणि पुढे मग मी पाहायला इतका मोठा विषय हा आहे, त्या विषयावर मी PhD केलं पुढे. आणि इच्छा नव्हती मिथकावर PhD करायची, कारण तो कठीण विषय आहे, किचकट आहे, गुंतागुंतीचा आहे आणि आपल्याकडून PhD होणार नाही. कारण मला 30 वर्ष लागले PhD करायला. अनेक विषय बदलले, विद्यापीठं बदलले, गाईड बदलले, पण मी काही बदललो नाही. असा शेवटी या विषयाने मला मिथकांच्या एका मोठ्या गुहेत टाकलं
आणि मग 2005 आपले नरेश महाराव यांनी मला लिहायला सांगितलं. त्यांच्यामुळे मला हे लिहावं लागलं. पण त्याच्या आधी एक घटना घडली, त्यातली 2 फार महत्त्वाची व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. एक गंगाधर बनबरे, त्यांचं तुम्हाला सामाजिक क्षेत्रातलं नाव माहीत आहे, पण ते एक चांगले संपादक आहेत. 2002 त्यांनी एक शिवधर्म नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं ठाण्याहून, आणि मला त्यांनी आग्रह केला काहीतरी लिहा. मग मी एक लेखमाला लिहिली, खोटंच खोटं पण किती मोठं. ती लेखमाला बराच काळ चालली. त्यातल्या काही पुस्तकाचं संकलन मग किशोर कडू यांनी जिजाई प्रकाशनच्या वतीने केलं. त्याचं शीर्षक खोटंच खोटं पण किती मोठं हेच आहे. आणि ते पुस्तक ज्ञानेश महाराजांच्या हाती आलं. एखादं पुस्तक प्रकाशकाच्या हाती लागणं, संपादकाच्या हाती लागणं हे किती फायदेकारक असतं याचं एक उदाहरण सांगतो मी. आणि त्यांनी मला फोन केला की आम्ही हे पुस्तकातले काही लेख छापणार आहोत, पुढचे लेख तुम्ही लिहा. जाहिरात देऊन टाकली चित्रलेखामध्ये, मला न विचारता, परवानगी न घेता. आणि पुढे 6 महिने लिहा, कारण आमच्याकडे सध्या काही साहित्य नाही आहे छापायला. हे 3 महिने लिहा. तब्बल 1.5 वर्ष ती लेख मला चालली. ती थांबायचं काही नावच घेत नव्हती. माझी PhD लांबत चालली होती. तर मला ते म्हणाले किती दिवस चालेल, हे ती किती वर्ष चालू शकते. म्हटलं काय 1.5 वर्ष. मग आम्ही थांबवली लेख. मला एकदा त्यांनी जबरदस्तीने थांबवली होती. आणि मग ते म्हणाले आमच्याकडे प्रिंटिंगचा सगळा प्रॉब्लेम आला आहे, सध्या काही तुम्ही थांबू नका, काहीतरी लिहित राहा. म्हणजे अशाच सहजपणे एखाद्या संपादकाने लिहायला सांगणं. आणि माझ्यासारख्यांनी, म्हणजे माझं कसं आहे, सांगितल्याशिवाय मी काम करत नाही. स्वेच्छेने, स्वयंप्रेरणेने वगैरे कविता करतात तर तसं मला काही जमत नाही. मला कोणी टोचणारं पाहिजे, कारण आपण आपल्या भारतीय संस्कृतीची प्राचीन आहे, सिंधू संस्कृतीचं प्रत्येकच बैल आहे. तर तसा एक बैल माझ्या डोक्यात आहे. तर त्याला असं टोचल्याशिवाय होत नाही. तर त्यांच्यामुळे ती लेख मला झाली. आणि मग त्यांनी मला पुस्तक लिहायला हे छापायचं सांगितलं. म्हणजे छापा हरकत नाही. तर मी काही मानधन फारसं देऊ शकणार, नका देऊ मानधन, काय फरक पडते. आपल्याला मानाचीच गरज नाही, धनाची गरज नाही, दोन्ही मिळतंच. पण कालांतराने त्याची खूप पुस्तकं निघाली, छोटी मोठी पुस्तकं. सगळ्यात जास्त पुस्तकं किशोर कडूंनी काढली. 44 पुस्तकं काढली. 44 पुस्तकं एकट्या जिजाई प्रकाशनांनी काढली, एका प्रकाशकाने. आणि सगळ्या प्रकाशकांना ईर्ष्या निर्माण झाली, एकाच प्रकाशकाला का देता तुम्ही. आता माझी इच्छा होती काय नाही, 1 वर्ष अशी ईर्ष्या निर्माण व्हावी प्रकाशकांनी. पुण्यापर्यंत आमचा काही प्रवास होत नाही, माझा फार दूर आहे यवतमाळ. आणि कडू जरी अमरावतीचे असले तर काही कारणांनी पुण्यात आले. आणि त्यांनी, आणि माझ्या पुस्तकाने त्यांचं प्रकाशन सुरू झालं. बरं, एक ऐतिहासिक गोष्ट आहे. माझ्या पुस्तकांनी प्रकाशन सुरू केले. चित्रकार माणूस, जसे बालाजी उबाळे चित्रकार आहेत, किशोर कडू चित्रकार आहेत, मीही चित्रकार आहे. आम्ही सगळे वेगळ्या क्षेत्रात आलो आहोत. बालाजी अजून आले नाही, येऊ नका, चित्रकारच राहा. तर अशा तऱ्हेने ते प्रकाशक झाले अपघाताने, पोटा पाण्याच्या गरजेखातर. आणि भरपूर पुस्तक काढली. आणि त्या पुस्तकं इतकी पसरली लोकांपर्यंत की अनेक प्रकाशकांना वाटलं आम्हाला द्या, आम्हाला द्या. तर मी 2 पुस्तकं द्यायला पुण्यात आलो होतो. प्राजक्त प्रकाशनचे जन्म चांदगुडे. तर त्याला 2 दिली, 4ही दिली, पण 2 तयार होती. तयार होऊन 6 वर्ष झाली ती. मी काही त्याला ओके केलं नव्हतं. 6 वर्ष पडली होती. 2 पुढपं असून सुद्धा मी ओके नाही केली अनेक कामामुळे. पण मग तापकीरांचा फोन आला मला. तर म्हणजे तुम्ही पुण्याला केव्हा येतं. म्हणजे आलोच आहे, चला म्हणजे आमच्याकडे या. मग त्या मनोहर सोनवणे, संदीप तापकीर आणि विशाल सोनी साहेब यांची एकत्र भेट झाली. खूप चांगली भेट झाली आणि मला आनंद वेगळा झाला. पण पुण्याशी माझं काही नातं प्रकाशकांशी संबंध असं नव्हतं कधी. आम्ही येत होतो, धावपळ करतो, जात होतो आणि काही ते स्थिरावत नव्हतो. पण ह्या पुस्तकामुळे आता पुण्यात मला प्रवेश मिळाला आणि इथपर्यंत हा प्रवास झाला. हा प्रवास थोडक्यात सांगितला मी धावता. तर यासाठी सांगितलं की मिथकांची चिकित्सा ही काही मी जाणीवपूर्वक केलेली नाही. महात्मा फुल्यांची प्रेरणा ही फार महत्त्वाची प्रेरणा आहे. पण ते पहिले आहेत, भारतात पहिले मिथकांची चिकित्सा करणारे आहेत. मला पूर्वी वाटायचं की जगातले पहिले आहेत. कारण 1873 गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला महात्मा फुलेंनी. 1878 J.G. फ्रेझरचं गोल्डन बाऊ हे पुस्तक आलं आणि सगळ्या जगाला प्रेरणा दिली मिथकांच्या चर्चेची. पण पहिले कोण महात्मा फुले येतात कालक्रमानुसार. मी आणखी मिथकांचा इतिहास पाहायला लागलो तेव्हा 1871 A.B. टायलर आणि प्रिमिटिव्ह कल्चर नावाचं पुस्तक लिहिलं. पहिला नंबर त्यांचा लागतो. युरोपियन कंट्रीजमध्ये पहिला माणूस अँथ्रोपॉलॉजिस्ट होता. तर त्यांच्या पुस्तकाने जगात मिथकांच्या चिकित्सेला सुरुवात झाली. अलीकडे मग ह्या 8-10 वर्षात आम्ही खूप विचार केला की हे आणखी कोणा मागे असेल. तर महात्मा फुलेंनी ज्यांच्यापासून प्रेरणा घेतली असे विको नावाचे एक फिलॉसॉफर होते. त्या फिलॉसॉफरपासून महात्मा फुलेंनी प्रेरणा घेतली. मिथकांकडे पाहण्याचा ऐतिहासिक दृष्टिकोन हा महात्मा फुलेंना जो मिळाला तो विकोमुळे मिळाला. त्याला मिथिस्ट्री या नावाने आता ओळखलं जातं. मिथकांकडे इतकं दुर्लक्ष आपण करतो.
आणि मिथकावर चर्चाही करतो, कॉमेंटही करतो. पण आपल्याकडे महात्मा फुलेसारख्या माणसाने एक डिसिप्लिन दिली. ते काही आपल्यासारखे अकॅडमिशियन नव्हते, पण जगाच्या कल्याणा लोकांच्यासाठी म्हणजे बुडते जन देखवेना डोळा येत असे कळवळा म्हणून हा कळवळा महात्मा फुलेंच्या मनात असल्यामुळे मिथकही आपल्या सगळ्या समस्यांच्या मुळाशी आहेत हे त्यांना कळलं. म्हणून त्यांच्या परिणिती चिकित्सा केली. तेव्हा समाजशास्त्र हा शब्द सुद्धा अस्तित्वात नव्हता महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये. अशा काळात महात्मा फुलेंची समाजशास्त्रीय समीक्षा केली आहे. त्याला ऐतिहासिक समीक्षाही म्हणता येईल. नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी केली चिकित्सा. त्यांच्या काळात ग्रंथ खूप होते, पण तेवढे सगळे ग्रंथ भारतात उपलब्ध असतीलच असं नाही. पण तरी त्यांच्या परिणिती चिकित्सा केली. त्या दोन्ही महामानवांच्या चिकित्सेकडे मात्र महाराष्ट्राचं अक्षम्य दुर्लक्ष झालं आहे. या जाणीवेने एक रिस्क म्हणून मी या चिकित्सेला प्रारंभ केला आणि अलीकडे आम्ही एक मोहीम सुरू केली, मिथक साक्षरता मोहीम. मिथक ही समस्यांची मुळं असतील तर ह्या समस्येच्या मुळाशी आपण गेलो तर समस्याच नाहीशा होतील असं एक माझा समज झाला आहे. अभ्यासक्रम आम्ही तयार केला, कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ मायथॉलॉजी, आणि पहिल्यांदा तो सोलापूर विद्यापीठाने स्वीकारला. 6 महिने चालला. यावर्षी अमरावती विद्यापीठात सुरू होतो आहे तो, आणि पुढल्या सेशनला मुंबई विद्यापीठात इंग्लिश विभागातर्फे सुरू होतो आहे. म्हणजे अकॅडमिक लेवलला आम्ही हा अभ्यासक्रम आता नेला आहे आणि त्यात विद्यार्थ्यांना मार्क मिळतील आणि पास होण्याकरता हा अभ्यासक्रम मदत करेल. त्यासाठी वर्कशॉप आम्ही व्यक्तिगत पातळीवर घेतले. 4 वर्कशॉप अजून घेतले आपण महाराष्ट्रात. यापुढे आता टिटवाळ्याला आपण गेल्याच महिन्यात घेतला आहे. पुढे आता सांगलीला आहे पुढच्या महिन्यात बहुतेक. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुण्यात सुद्धा अशा वर्कशॉपच्या माध्यमातून लोकांपर्यंत जायचा एक प्रयत्न आहे. स्नेहा टोंपे मातृदेवतांची चिकित्सा या विषयावर त्या बोलतात. ज्ञानेश्वर गटकर आमचे एक मित्र आहे, ते वेस्टर्न मायथॉलॉजीवर बोलतात. आणि संशोधन पद्धती मिथकांची आहे त्यावर मी बोलतो. अशा 3 व्यक्ती. एक चौथाही वक्ता आमच्याकडे आहे मिथक आणि मूर्तिशास्त्र या विषयाचा, पण विद्यापीठाने चौथा विषय काही स्वीकारला नाही. 400 मार्काचा पेपर आहे, चौथा डेझर्टेशन आहे. अशी टेक्निकल त्यांची गोष्ट असते, पण आम्ही सध्या 3 विषयावर चर्चा करतो. असं हे काम चालू आहे. पुस्तकं तयार झालेली आहेत, लोकांपर्यंत गेलेली आहेत. आता आम्ही पाठ्यपुस्तकं नव्याने तयार करतोय या सगळ्या अभ्यासक्रमासाठी. म्हणजे एखाद्या सहजपणे आलेल्या प्रेरणेतून आपण किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो याचं एक उदाहरण मी सांगितलं. यात आत्मप्रवृत्तीचा काही भाग नाही आहे, पण आता बाबाळांपुढे मला बोलण्याची संधी मिळाली, त्याचा फायदा मी घेतला. आणि आपण सर्व आलात, संख्येने कमी असला तरी मोलाची माणसं. आपण गका माने सर आहेत, ते पुरातत्वाचे फार मोठे संशोधक आहेत आणि त्यांनी मला मेसेज केला मी येणार आहे. मला खूप आनंद झाला. माने सर, गीताली, अनेक लोक आहेत, सगळी नावं येणार नाही मला. उबाळे साहेब आहेत आपले. उबाळे नाही, त्यांचं आडनाव वेगळं आहे. सांगा बरं तुमचं आडनाव. हां, पोराडकर. अमरावतीला होते. बालाजी उबाळ्यांचे ते जावे लागतात आणि त्यांचं आमचं कौटुंबिक नातं आहे थोडंसं. सगळे कुटुंब आमचं जुळलेलं आहे अनेक कारणाने. त्या सगळ्यांचं ऋण मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या लेखनाची एकंदर काय भूमिका आहे आपण मांडलीत आणि आम्हाला त्याबद्दल सजग केलं, यासाठी मी आपले आभार मानते. ज्यांनी आपल्या दैवतांची सत्यकथा या पुस्तकाला देखणं मुखपृष्ठ दिलं, दर्जेदार मुखपृष्ठ दिलं, असे एक कौशल्यपूर्ण चित्रकार माननीय बालाजी उबाळे सर, मी आपणाला व्यक्त होणार करता विनंती करते. कृपया आपण आपली भूमिका या ठिकाणी मांडावी. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर श्री डॉक्टर बाबा आढाव, डॉक्टर श्री विश्वनाथ शिंदे सर, मंगला सामंत मॅडम, विशाल सोनी सर, संदीप तापकीर सर आणि गणेश महादेव सर, आपण या कार्यक्रमात आणि प्रेक्षकांमधले काही मान्यवर. या चित्राबद्दल मी थोडंसं बोलणार आहे आणि बोलत असताना थोडक्यात मी आढावा मांडणार आहे चित्राचा, की या प्रोसेसपर्यंत मी कसा पोहोचलो. डॉक्टर अशोक राणा सर यांचा आमचा कौटुंबिक संबंध अनेक वर्षापासून आहे आणि ज्याही वेळेला मला चित्रकलेबद्दल काही अभ्यासपूर्ण संशोधनपर काही माहिती हवी असते त्यावेळेला मी सरांना फोन करतो आणि सर मला भरभरून तास दीड तास त्यांचं मार्गदर्शन चाललेलं असतं. तर अशा राणा सरांनी त्यांच्या पुस्तकासाठी माझं जे पेंटिंग आहे ते त्यांनी निवडलं
हे मला खरोखरच आनंददायक वाटतं हे सगळं. तर याची सुरुवात अशी झाली की मी थोडक्यात तुम्हाला त्याचा पार्श्वभूमी सांगतो की मी प्राध्यापक आहे चित्रकलेचा. तर त्याच्यामध्ये जेव्हा मी जॉईन झालो त्यावेळेला सगळ्या बाकीच्या शिक्षकांसारखं माझं हे कार्य सुरू होतं चित्रकलेचं की जो सिलेबस आहे तो शिकवत राहायचा. परंतु 2016मध्ये मी गोंड समाजाच्या गोंधन कलेचा अभ्यास एका निमित्ताने केला. एक छोटंसं डेझर्टेशन होतं. तर त्या निमित्ताने मी सरांना सतत विचारत राहायचो, बोलत राहायचो. तर त्या अभ्यासातूनच त्या डेझर्टेशन पूर्ण झालं. परंतु त्या निमित्ताने जो काही अभ्यास सुरू झाला होता, अभ्यासाची एक शिस्त लागली होती. तर त्यातूनच मी आमचे एक जुने प्राध्यापक आहेत सुधाकर यादव सर. ते यादव सरांच्या संपर्कात आलो आणि त्यांनी एक नवीन वेगळी दृष्टी दिली की भारतीय चित्रकलेचा प्रवास कसा आहे आणि युरोपियन चित्रकलेचा प्रवास कसा आहे, भारतीय चित्रकलेवरती युरोपियन चित्रकलेचा प्रभाव कसा पडला आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्या लुप्त कशा झाल्या की ज्या आपल्याला अभ्यास करायची गरज होती. तर त्यातून मी अनेक गोष्टींचा अभ्यास करत गेलो. त्यातच महात्मा गांधी यांचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास सुरू केला. तर गोंड समाजाच्या अभ्यासासोबतच मला ह्या गोष्टीची प्रकर्षानं जाणीव अशी वाटायला लागली. आता माझा काही फार मोठा अभ्यास नाही आहे. मी चित्र काढतो आणि चित्र काढत थोडा वेळ मिळेल तसा मी अभ्यास करत असतो आणि त्यातून जे काही मला वेगळा एक विचार करतो तो मी माझ्या चित्रातून मांडत असतो. त्यातून मला असं वाटलं की दुर्गा भागवतांनी ज्या पद्धतीनं भारतीय समाजातले त्यांचं आता म्हणजे लिखाण खूप मोठं आहे दुर्गाबाई भागवतांचं, तर ते पण मला आवडतं. तर भारतीय समाज कसा आहे, भारतीय भौगोलिकता कशी आहे आणि विश्वनाथ शिंदे सरांना कदाचित माहीत असेल, रवींद्र शर्मा सर जे आदिलाबादला होते तर त्यांच्यासोबतही मी त्यांचा काही अभ्यास केला, त्यांचे काही व्याख्यानं वगैरे बघितले. त्यातून मला या गोष्टीची गोडी लागली की भारतीय जे काही सामाजिक घडामोडी आहेत, ज्या काही सामाजिक संरचना आहे, भौगोलिक संरचना आहे, या विषयावरती आपण काम करत गेलं पाहिजे आणि ज्या काही प्रथा परंपरा आहेत तर त्याच्यावरती मी कामाचा फोकस वळवला आणि त्या कामाच्या फोकसमधून हे चित्र तयार झालं. तर या चित्राचं जे काही नाव आहे तर हे पूर्वी मी लहानपणी हे सगळे बघितले होते की राम, कृष्ण, सीता, हनुमान ह्यांचा वेश धारण करून हे लोक गावोगावी फिरतात. तर माझं जे गाव आहे ते आंध्राच्या बॉर्डरवरती आहे तेलंगणाच्या. तर तिथे मला असं वाटायचं की हे लोक तेलुगू म्हणजे तिकडून येत असतील, तेलंगणामधून येत असतील, लहानपणी बघितलेलं. पण मी जसं त्याबद्दल मी चौकशी करत गेलो तसं मला कळलं की हे जे वेश धारण करून फिरणारे लोक जे आहेत हे नॉर्थ कर्नाटकामधून येतात. मग मी नॉर्थ कर्नाटकमध्ये जे काही माझे मित्र होते ते त्यांना विचारून मग त्याचं टायटल मला मिळालं की ह्याला म्हणतात की अगलू वेश गारडू. तर ह्याचा मुळात हगलू वेश गारडू होतो, पण थोडंसं ते हास्यास्पद होईल कारण हगलू म्हणजे ऐतिहासिक असं त्याचा अर्थ होतो. दिवसा आहे का? अच्छा, नाटक करणारे. अच्छा, मला स्वतःला कन्नड येत नसल्यामुळे मला त्याच्यावरती विसंबून राहावं लागलं. त्याच परिसरातले आहे. तर बहुरूपी. तर हे ह्यांचं जे चालणं, ह्यांचं फिरणं हे फार विलक्षण असायचं की जे स्वतःच ते तबला पेटी घेऊन गळ्यात बांधून गाणे गात खूप फिरतात. आणि मला अलीकडे आणखीन यूट्यूबवरती पण यांचे बरेचसे फिल्म बघायला मिळाल्या. ते इंटरेस्टिंग आहे फार. तर या प्रसंगाने असं एक फार चांगल्या एका साहित्याच्या पुस्तकाला माझं कव्हर पेज लागलं, या गोष्टीचा मला आनंद आहे. आणि या ठिकाणी मला 2 शब्द आपण बोलण्याची संधी दिली याबद्दल मला आभार मानायचे आपले. धन्यवाद. धन्यवाद सर. त्या मौलिक माहितीसाठी मी आपली आभारी आहे. यानंतर मी माननीय मंगला सामंत मॅडमना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. नमस्कार. मला जेव्हा पुस्तकाचं नाव फोनवरून समजलं
त्यावेळेला दैवतांच्या म्हटल्यानंतर आपल्याला नेहमी दैवत जी माहिती असतात तर त्याच्यावरच पुस्तक असेल असं वाटलं. पण जेव्हा त्याचं पुस्तक जेव्हा माझ्याकडे ते आलं त्यावेळेला त्याचं जे मुखपृष्ठ आहे जे खूप सुंदर आहे, मोहक आणि सुबक असं झालेलं आहे, आणि त्यातली जी चित्र आहेत ती चित्र बघून समजलं मला की हे काहीतरी वेगळी दैवत आहे. आणि त्याप्रमाणे लेखकांनी आपल्या पुस्तकामध्ये आत्ताच उल्लेख कोणी केला भाषणामध्ये, तसं गंधर्व, अप्सरा, यक्ष, किन्नर, कुबेर वगैरे अशी दैवत घेतलेली आहे. आणि हे पुस्तक माझ्याकडे येऊन 8-10 दिवस झाले, त्यामुळे 300 पानाचं पुस्तक एवढं मी पूर्ण वाचू शकलेली नाही. पण त्याच्यासाठी वेचक काहीतरी थोडं घेऊन एक त्या पुस्तकाची कल्पना फक्त तुमच्या समोर मांडते. आता त्यांनी यक्षाबद्दल काय म्हटलंय की यक्ष ही भारतातली एक प्राचीन संस्कृती आहे, अतिप्राचीन संस्कृती आहे. आता कुठल्याही ह्याचं प्राचीनत्व म्हणजे या संस्कृतीमध्ये कसं वृक्ष आणि पाणी यांचं पूजन आहे. तर जेव्हा जे पुरावे किंवा अवशेष राहतात ते जेव्हा सूक्ष्म रूपात असतात तेव्हा ती लयास गेलेल्या संस्कृतीचे अवशेष हे नेहमी सूक्ष्म रूपातच असतात. आणि ते जितके सूक्ष्म तितकी संस्कृती ती प्राचीन असते. तेव्हा यक्ष संस्कृतीचे इतर पुरावे जरी नसले तरी भारतात वडाची, पिंपळाची पूजा करणारे काही जमाती आहेत, एवढा तरी यक्ष संस्कृतीचा एक आपल्याला धागा मिळतो. आता या यक्ष लोकांचा राजा कुबेर आहे. आणि कुबेर आपल्याला माहितीच आहे की अत्यंत श्रीमंत व्यक्ती, आणि कुबेराचं भांडार हा शब्द खजिन्याकडे बघून सुद्धा आपण वापरतो, एखाद्या संपत्तीचा खजिना. आता देवांच्या खजिन्याच्या रक्षणाची जबाबदारी राजा कुबेरवर होती असा उल्लेख डॉक्टर राणा आपल्या पुस्तकात करतात. यावरून मला असं वाटलं की या अर्थी देवगणाचा जर खजिना यक्ष कुबेर सांभाळत असेल तर त्याचा अर्थ कुबेर हा कुठेतरी आर्य आल्यानंतरच्या कालखंडातला असावा. म्हणजे कसं की आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा ते काही म्हणजे तसे खूप प्रगत वगैरे असे नव्हते, उलट इथे गणव्यवस्था होती आणि ते भटकेच होते. तर ते म्हणजे उत्तर ध्रुवाकडून खाली वेगवेगळ्या ठिकाणी स्थानकं घेत घेत मग इराणमधून, पाकिस्तान, अफगाणिस्तानमधून असे ते भारतामध्ये आले. आर्यावर्त हे त्यांनी आपल्या त्या निवासी क्षेत्राला नाव दिलं, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तेव्हा त्यांचा कालखंड ते भारतात आल्यानंतर इथे जी गणव्यवस्था होती आणि त्यावेळेला ते जी स्थानिक गणांची नावं होती म्हणजे दानवगण, दैत्यगण, आदित्यगण, तर तसा शिरकाव करण्यासाठी या संस्कृतीत स्थानिकांच्या शिरकाव पाहिजे होता आर्यांना. त्यासाठी त्यांनी आपलं नाव देवगण घेतलं आणि त्या देवगणाचा इथे ते खजिना सांभाळत आहेत. त्याच्यावरून आपल्याला कल्पना येते की साधारण इसवी सन पूर्वी 1500 ते 1000 या वर्षामध्ये आर्य आलेले आहेत. आता या आणखीन एक यक्षाचा उल्लेख आपल्याला दिवाळीच्या लक्ष्मी पूजनातून त्याची आठवण करून देतात डॉक्टर राणा, की आपण लक्ष्मीपूजन म्हणतो पण फार पूर्वी कुबेराची पूजा होत असे. म्हणजे अश्विनी अमावस्येला जी कुबेराची पूजा होत असे आणि तिला यक्षरात्र असं म्हटलं जात होतं. परंतु इसवी सनाच्या 3ऱ्या ते 5व्या शतकात गुप्त घराणं जे राज्य करत होतं ते विष्णूचे भक्त होते आणि म्हणून त्यांनी त्या रात्री लक्ष्मीपूजन सुरू केलं. आणि गुप्त घराण्याचा खूप प्रभाव भारतीय संस्कृतीवर होता, त्यामुळे ते लक्ष्मी पूजन याचा स्वीकार झाला आणि आता आपण लक्ष्मी पूजन करतो, पण त्यावेळेला कुबेराचं पूजन होत होतं. शिवाय ह्याच्याबद्दल अधिक माहिती देताना एक रंजक असं आहे की कुबेर हा नरयानातून भ्रमण करत असे. आता नरयान म्हणजे काय तर पुरुषांनी वाहिलेली पालखी म्हणजे नरयान, त्याच्यातून तो भ्रमण करत असायचा आणि मानस सरोवर हे कुबेराचं क्रीडास्थान होतं. आता कैलास पर्वताजवळ ह्याचा रहिवास होता. आता कैलास पर्वत म्हणजे हिमालयाच्या बाजूला
म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशीच आर्य लोकांची निवास होता. त्यामुळे हे सगळे जवळजवळ राहत होते. आणि शिवाय कैलास पर्वताजवळ राक्षस आणि अप्सरा यांच्या सोबत राजा कुबेर राहत होता. आणि त्यासाठी राणा यांनी संशोधनाचे दाखले दिलेले आहेत. आता रामायणात आपल्याला माहिती आहे कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ असा उल्लेख येतो. आणि महाभारतामध्ये कुबेराच्या राजदरबाराचा कुबेर सभा असा उल्लेख केला. म्हणजे कुबेर हा सभा भरवीत होता. आणि एकंदरीत जर बघितलं तर कुबेर ही तत्कालीन श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्ती होती. तिला यक्षधिराज, राजधिराज अशा सन्मानीय पदव्या होत्या असंही आपल्याला ह्या पुस्तकात वाचायला मिळतं. आणखीन एक संदर्भ असा आहे की कुबेराला ब्रह्मदेवाने लंका नगरी आणि पुष्पक विमान हे भेट म्हणून दिलं. आता त्यावर डॉक्टर राणे 2 संदर्भ देतात. एक म्हणजे रावणाने ती लंका नगरी कुबेराकडून हिसकावून घेतली. आणि दुसरा असा संदर्भ आहे की कुठे जो संदर्भ आहे तो देऊन ते म्हणतात की कुबेराने ती रावणाला स्वतःहून भेट दिली. असे 2 संदर्भ या पुस्तकामध्ये येतात. मला मातृवंशीय संस्कृतीतून एक संदर्भ मिळाला, तो इथे मी मांडते फक्त, की लंकेचे राज्य हे मातृवंशीय नियमानुसार अनेक तिथे गण चालत होते की मातेकडून येणारी उत्पादनाची साधनं किंवा राज्य हे जमीन क्षेत्र हे मुलीकडे येत होतं. आणि पुरुषाला त्या काळामध्ये मालमत्ता किंवा राज्य हे जन्मावरून मिळायचं नाही. तर त्याला मालमत्ताधारक स्त्रीशी विवाह करायला लागायचा आणि मग तो हक्क त्याला प्राप्त व्हायचा. तर अशा पद्धतीने ती श्रीलंका मंदोदरीला मिळालेली होती तिच्या मातृवंशाकडून. आणि ती रावणाने तिच्याशी लग्न केल्यानंतर ती रावणाकडे आली असा संदर्भ मातृवंशीय साधनातून आपल्याला मिळतो. गंधर्व असा पण त्यांनी एक प्रकरण लिहिलंय. तर आपल्याला माहिती आहे की देवसभेत गायन करणारे ते गंधर्व, म्हणजे स्वर्गीय गायन करणारा गंधर्व हा किताब अलीकडे पण आपण दिलेला बघितलाय. कुमार गंधर्व, बाल गंधर्व वगैरे. या गंधर्वांचा संबंध जास्त करून गायनाशी आहे. आता सुंदर पुरुष, गंधर्व हे सुंदर पुरुष पण होते. त्यामुळे काही वेळेला पुरुषाला, सुंदर देखण्या पुरुषाला जणू काही गंधर्वच असं पण एक उपमा दिली जाते आपल्याकडे. तर हे म्हणजे सौंदर्यासक्त असे पुरुष, सुगंधी वस्त्रे वापरण्याची आवड, गंध या शब्दावरून सुद्धा गंधर्व असे म्हटले जात असावे असे ते म्हणतात. त्याच्यानंतर लेखकाच्या मते ज्या अंतरिक्ष देवता आहेत, म्हणजे वायुदेवता, चंद्रदेवता, मेघदेवता, तर त्यापैकी कोणतरी देवता म्हणजे हे गंधर्व असावे. कारण त्यांचे निवासस्थान अंतरिक्षात आहे असे काही दस्तऐवजात नोंदवल्याचं लेखक म्हणतात. आता गंधर्व नामक एका रानटी लोकसमूहाचा सुद्धा उल्लेख आपल्या प्राचीन कागदपत्रात सापडतो. आणि सिंधू नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर यांची वस्ती होती असाही उल्लेख सापडतो. पुस्तकात गांधार शब्दाचा उल्लेख लेखकाने केलेला आहे. भाष्यकार रघुनाथ सिंह यांच्या संशोधनाचा दाखला ते देतात आणि म्हणतात की तक्षशिला ते काबूल, तक्षशिला पाकिस्तानात आहे, ते काबूल हा जो सगळा पट्टा आहे हा प्राचीन काळातला गांधार प्रदेश. आणि त्याला आता कंधार किंवा कंदहार म्हणतात. आणि गांधारी ही त्याच प्रदेशातली आहे. म्हणजे आपली संस्कृती ही इतकी विशाल आणि विस्तृत होती. आणि आता मात्र भारतीय संस्कृती कोशाचा आधार घेऊन लेखकाने असं मांडलंय की आज या गंधर्वांची वस्ती ही उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, वाराणसी, गाझीपूर या भागात असल्याचे ते नोंदवतात. व हे लोक आजही नर्तन गायन करतात. त्यानंतर थोडंसं अप्सराविषयी सांगायचं तर अप्सरा हे जलदेवता किंवा मातृदेवता असाव्यात असं लेखकाचं म्हणणं आहे. त्या गंधर्वाप्रमाणेच सुंदर असतात. गंधर्वांची प्रेयसी असं म्हटलं जातं, गंधर्व स्त्रिया असं म्हटलं जातं. तर म्हणजे गंधर्व कन्या किंवा स्त्रिया म्हणजे त्यांचे शरीर संबंध होते असं त्याचा अर्थ आहे. सौंदर्य म्हणजे काय, तर स्त्री सौंदर्याला
पर्यायी शब्दच झालाय अप्सरा हा. ती सुंदर असली तर आपण सुंदर म्हणतच नाही, ती अगदी अप्सरेसारखी आहे असं म्हणतो, म्हणजे त्याला तो पर्यायी शब्द झालाय. आणि इंद्राच्या दरबारातील ह्या नर्तिका होत्या आणि ते पुरुषाला मोहित करण्याची कला त्यांच्याकडे होती. म्हणून एखाद्याच्या तपस्येने इंद्राच्या स्थानाला धोका, तपस्येने म्हणजे त्याचं विचाराचं चांगलं काम, त्यावेळेचं तपस्या काय म्हणजे ते मांडी घालून हात असे करून बसले असा अर्थ नाही घ्यायचा आपण. तर त्यांचं जे कार्य होतं त्याने इंद्राच्या स्थानाला, जे आजच्या राजकारणात चालले तेच, जेव्हा धोका निर्माण झाला म्हणजे तेव्हाची अप्सरा. तर मग इंद्राच्या स्थानाला धोका होईल म्हणून त्या पुरुषाला विचलित करण्यासाठी म्हणून या स्त्रियांची नियुक्ती केली जात होती. त्या जलाशयाजवळ वास्तव्य करत आणि जलक्रीडेत निपुण असतात. पण त्यांना जर आपण लेखकाने म्हटलेलं आहे तसं मातृदेवता मानलं तर पुढे जी काही माहिती आपल्याला मातांची मिळते ना, ती अप्सरा जीवनाशी सुसंगत आहे असं आढळतं, सुसंगत वाटते. म्हणजे जेव्हा विवाह कल्पना नव्हतीच तेव्हा समाजातील सर्व माता या अविवाहितच होत्या आणि त्यावेळेच्या समाजाला ते मान्य होतं. विवाह प्रथेमुळे काय झालं की समाजातल्या धारणा बदलू लागल्या आणि मग ह्या अविवाहित माता अपवित्र, चारित्र्यहीन वगैरे अशा त्यांना संबोधनं दिली गेली, त्यांना हिणवलं गेलं. हे जीवन पुढे अप्सरांच्या वाट्याला आलेलं असावं हे वास्तव. म्हणजे हे कशावरून म्हणता येईल आपल्याला की अप्सरांच्या वाट्याला हे जीवन आलं, तर एक कथा आपल्याकडे आहे ती म्हणजे मेनका व तिची मुलगी शकुंतला. आणि अप्सरा कन्या म्हणून दुष्यंताने शकुंतलेला दरबारात ओळख दाखवली नाही आणि ती कण्व ऋषींबरोबर परत मागे गेली. तेव्हा या लोकप्रिय कथेवरून हे अधिक स्पष्ट होतं की अप्सरेची कन्या म्हणून नको, म्हणजेच अप्सरेंचं स्थान हे खाली खाली चाललं होतं. आणि त्याचा वाईट परिणाम अप्सरा स्त्रियांच्या जीवनावरही झालेला असणार. त्यांची मान प्रतिष्ठा लयास गेली, त्यांना दारिद्र्य आलं, कदाचित या गटावर पुढे वेश्येचे जीवन ओढवले असण्याची शक्यता आहे. आता नाग जमात ही फार महत्वाची जमात आहे. आपल्या देशामधली सर्वात मोठी जमात, सर्वात लढाऊ जमात. आणि जी गणव्यवस्था, मातृगण व्यवस्था होती ती जी उद्ध्वस्त करायला बाहेरच्या आक्रमकांनी सुरुवात केली, ज्यात आर्य सुद्धा होते. तर त्यांनी तोंड दिलेलं आहे, खूप संघर्ष केलेला आहे, खूप संहार झालेला आहे नाग जमातीचा. तर पूर्वीच्या टोळ्या हे आपली ओळख म्हणून काही ना काहीतरी चिन्ह घेत होते, कारण त्याला भाषा समजूत नव्हती की कोणाला काय प्रत्यक्ष व्यक्तिगत नावं नव्हती. त्याच्यानंतर त्याच्याही आधी वस्त्र पण नव्हती. त्यामुळे आपल्या टोळीतला कोण हा कसा ओळखायचा, तर त्यासाठी प्रतिमा, प्रतीक ह्याचा वापर व्हायचा. आणि त्या प्रतिमा गळ्यात घालून म्हणा किंवा चेहऱ्यावर लावून म्हणा, मग त्यांच्या जवळच्या त्यांना संबंधित असणाऱ्या असे जे कोण पशु पक्षी प्राणी वनस्पती त्यांचे फांद्या डोक्याला बांधणं. अजूनही आपण काही ठिकाणी असं बघतो की डोक्याला फांद्या लावून पावसामध्ये नाच केला जातो, गोव्याला अशी पद्धत आहे. तर ही ह्या नाग जमाती म्हणजे त्यांचं चिन्ह नाग होतं आणि त्या चिन्हाची परंपरा पिढीत जपली, पुढच्या पिढीपर्यंत जावी म्हणून या सर्व चिन्हांचं पूजन त्या गणामध्ये होत होतं. भारतामध्ये हे गण खूप बलवान होते आणि डॉक्टर राणा यांनी गणाला प्रागतिक पण म्हटलेलं आहे. या गणाचा बाहेरील जगातल्या जे देश आहेत, म्हणजे त्यावेळीची असिरियन संस्कृती, त्यावेळीची बाबिलोनियन संस्कृती, इजिप्त, ग्रीस वगैरे देशात या नागांचा व्यापार चालत होता. त्या तुलनेत बघायला गेलं तर आर्य जमात हा रानटी समूह होता असं डॉक्टर राणा नोंदवतात. आर्य लोक मुख्य म्हणजे त्याच्यात फरक काय होता, आता आर्य लोक किंवा बाहेरून आलेले जवळपास सगळेच भटके आक्रमक हे पितृप्राधान्य मानणारे होते आपल्या कुळामध्ये. आणि नाग लोक हे मातृप्राधान्य असल्यामुळे त्यांच्या रीतिरिवाजांचा पेच पडत होता आणि त्यांचा एकमेकांच्या रीतिरिवाजांना विरोध पण होता. तर त्यातून जो आर्य नाग कुळात संघर्ष चालू झाला मुळात तिथे, तो अनेक पिढ्या चालू राहिला.
नागकुळांचा मोठा व्यवसाय होता शेती. आता आर्य हे अग्निपूजक होते आणि अग्नीला सारखं काहीतरी वाहत राहायचं, अर्पण करायचं, तर मग त्यांना धान्य लागत असे. आणि आर्य लोक आल्या आल्या शेतीमध्ये नव्हतेच, त्यामुळे ते धान्य खोटी प्रलोभन, धान्य कोणाकडून मिळणार, तर ज्यांच्याकडे शेती आहे ते नाग लोकांकडे. मग नाग लोकांना फसवायचं कसं, म्हणजे परत आपण आजच्या राजकारणाकडे येतोच की त्यांना प्रलोभन दाखवायचे की तुम्हाला स्वर्ग मिळेल, तुम्ही धान्य द्या, मग आम्ही ते वाहतो, तुमच्या जमिनीवर तुम्ही यज्ञ करा, मग तुम्हाला स्वर्गात जाणं जास्त सोपं पडेल. मग ते यज्ञ या ज्या जागेवर व्हायचा ती जागा आपोआपच आर्यांच्या ताब्यात यायची. म्हणजे तसंच ते त्यांचं हे होतं, अट होती की जागा आमच्या ताब्यात येईल. म्हणजे जमिनी पण नागांच्या जायला लागल्या आणि धान्यही जळायला लागलं. या ह्याने नागांमध्ये हे नागांना काही रुचलं नाही आणि त्याच्यामुळे आर्य आणि नाग यांच्यामध्ये अतिशय निकराचा लढा सुरू झाला. जन्मेजय राजाच्या कथेमध्ये सर्पयज्ञ करतो आणि सर्प येऊन पडतात त्या यज्ञात. ते येऊन काही पडत नाही, सर्प नागाने ते तोंड दिलेलं आहे आणि खूप मोठा संहार झालेला आहे त्यावेळेला. आता शेती संबंधित नाग आणि आर्याचा जो लढा आहे तो मी थोडं मागच्या कालखंडात नेते. म्हणजे जेव्हा हाती शेती मातृगणामध्ये होत होती, म्हणजे त्यावेळेला नांगर नव्हता, नांगराचा शोध लागलेला नव्हता. इसवी सन पूर्व 2000 साधारण नांगराचा शोध पहिल्यांदा लागला. लाकडाच्या खदिराचं लाकूड हे नांगरासाठी वापरलं जायचं, पण ते म्हणजे तसं तितकं जोर नसायचा त्या नांगरामध्ये. परंतु आर्याच्या आगमनाबरोबर लोहयुगाचा पण शोध लागला आणि लोखंड वापरात येऊ लागलं. आता मातृगणामध्ये पूर्वीपासूनच वेगवेगळी उत्पादनं घेतली जात होती. म्हणजे कोणी दुग्ध उत्पादन करत होतं, कोणी भांडी व्यवसाय करत होतं, कोण कातड्याचे कपडे शिवत होतं, लोकरीचे कपडे विणत होतं. तर नाग लोकांचा मुख्य धंदा, कारण ते व्यवसाय करून मग आपसामध्ये ते देवाणघेवाण करायचे आपल्याला हव्या त्या वस्तूची आणि मग त्यातून तो एक प्रकारची ती व्यापार पद्धत होती. तर लोखंडी नांगर आल्यानंतर काय झालं, हा नांगर चालू होता परंतु फार त्याचा प्रवाह नव्हता, पण त्याने फार मोठ्या प्रमाणावर जमीन नांगरता यायला लागली आणि खूप मोठं प्रमाणात धान्य पिकायला लागलं. म्हणताना ज्यांच्याकडे जमिनी अधिक जास्त होत्या ते मालक व्हायला लागले समाजाचेच आणि समाजाला वेठीला धरून त्यांना आपली शेती करायची होती. अशा वेळेला नागांच्या जमिनी राज्यकर्ते तेव्हाचे आणि जमीनदार त्यांनी काढून घ्यायला सुरुवात केली. त्यांचा पराभव करून त्यांना मारून हे जमिनी हिसकावून घ्यायला लागले. मग त्याच्यामधून आपल्याकडे एक कथा आहे. आता या कथेचा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे अगदी सरळपणाने, कुठलीही अंधश्रद्धा न ठेवता. ती कथा काय आहे, तर भाऊ जमीन नांगरताना नागिणीचं वारूळ उखडलं गेलं आणि नागिणीने भावावर डूब धरला. याचा काय अर्थ लागतो आपल्याला? खरोखर असं नागिण डूब धरते वगैरे आपल्याकडे अजून समजलं जातं, तसं असू शकतं का? तर नाही. तर ही प्राचीन ह्याच्यामध्ये इथे भाऊ जमीन नांगरतोय म्हणजे नांगर शोधानंतर शेती पुरुषाच्या हाती गेली. म्हणजे जे मातृगणातले भाऊ मामा वगैरे पुरुष होते ते शेतामध्ये आले आणि शेती करू लागले. त्यानंतर त्यामुळे नागिणीचं वारूळ उखडलं गेलं. नागिण धरली आहे म्हणजे ते मातृकुळ आहे आणि वारूळ उखडलं गेलं म्हणजे तिचं संपूर्ण चारितार्थाचं जे साधन होतं तेच काढून घेतलं गेलं आणि मग ती डूब धरते. म्हणजे काय, तर तो संघर्ष चालू झाला. नाग जमात आणि आर्य जमात यांचा संघर्ष चालू झाला असं ह्याच्यात दाखवलंय, त्या कथेत दाखवलंय. आणि मग बहीण नागिनीची माफी मागायला लागली. आता ही बहीण म्हणजे परत मातृव्यवस्थेतलीच आली ना, तर ती म्हणजे मातृगणामध्ये माफी मागण्यात आली जाऊन. आणि मग श्रावणातली एक पंचमी धरून नागाची आम्ही पूजा करतो, तुमच्या चिन्हाची आम्ही सगळेजण पूजा करू, पण तुम्ही हा संघर्ष थांबवा.
असं त्या स्त्रियांनीच मातृगणातल्या स्त्रियांना सांगितलं आणि हा संघर्ष त्याच्यामुळे थांबला. आता कसं आहे की प्राचीन काळी साधारण हा 3000 वर्षापूर्वीचा काळ आहे. आता ह्या सगळ्या ज्या कथा आहेत या कथा काहीतरी सुचवतात आपल्याला इतिहास सांगतात. आणि तो इतिहास आपल्याला कसं सांगतात आणि तो तसा का सांगतात अशी रूपकं घेऊन त्याचाही विचार आपण केला पाहिजे. म्हणजे कसं आहे की 3000 वर्षापूर्वीचा काळ म्हणजे किती लोक लेखन आणि वाचनात असतील. फार थोडे लोक लेखन वाचन लिपी शिकलेले वाचू शकणारे असे होते. बरीचशी सर्वसामान्य जनता लेखन वाचनात नव्हतीच. म्हणजे आज आपण बघतो गेल्या शतकापर्यंत आपल्याकडे किती जाती शिकतच नव्हत्या. आज अजून कितीतरी लोक आहेत की शिकलेलेच नाहीयेत. त्यांना अक्षर पण ओळखता येत नाही ना अंक ओळखता येत. तरी सुद्धा ते मतदान कसं करतात मग तर त्याला ते प्रतीक वापरले. प्रत्येक पक्षाचं चिन्ह आहे ते चिन्हाकडे ते बघतात आणि बटन दाबतात. हा जो भाग आहे ना हाच प्राचीन काळी होता की सामान्य लोकांना कळायला पाहिजे ना समाजात काय चाललंय. मग त्याकरता ही प्रतीक प्रतिमा अशा वापरल्या जात होत्या. म्हणजे ते कथा कीर्तनातून काही गोष्टी सांगितल्या जातात म्हणजे मौखिक पातळीवर आलं आणि मग बाकीच्या प्रतिमा आणि प्रतीक दाखवून त्याच्यासाठी 2-3 उदाहरणं मी देते की लोक त्या गणटोळ्या ज्या होत्या त्यांच्यामध्ये अगदी सुरुवातीला जेव्हा मारामाऱ्या व्हायच्या तेव्हा कोणाचं कोण मेलं कोण किती संख्या मेली आपल्या गणातली हे काही कळण्यासाठी म्हणून ती चिन्ह असायचीच त्यांच्याबरोबर. ते मिरवीतच लढाईला उतरायचे. जसं आता आपल्याकडे जवानांचा ड्रेस असतो किंवा झेंडा असतो आपला तो मिरवीत आपण उतरतो कुठल्याही क्रिकेट सामन्याला म्हणा. म्हणजे ते काय आहे तर ते चिन्ह आहे आपलं ओळख आहे ती. तशाच ह्या ओळखी होत्या त्या काळामध्ये. आणि ते प्रतिमा घेऊन म्हणजे मग काय 2 गणामध्ये संघर्ष झाला. तर त्यावेळेला काय प्रिंट मीडिया अमके इलेक्ट्रॉनिक माध्यम वगैरे काही नव्हतंच ना. तर मग ते कळणार कसं तर असा नियम होता की जो गण जिंकेल त्याने आपल्या चिन्हाचा मुखवटा लावायचा आणि ज्याला हरवलंय त्याचं एक मोठं वाहन बनवायचं लाकडाचं. त्याच्यावरती मातृदेवता बसून मिरवणूक काढायची सगळ्या समाजातून की न बोलता न वाचता लिहिता कळायचं की अच्छा म्हणजे ही मातृगण अमुक मातृगण जिंकलेला दिसतोय आणि जे वाहन आहे तो हरलेला दिसतोय. बस लोकांना मेसेज जायचा. तेच महत्वाचं होतं त्यावेळेला ना. म्हणून गणपती म्हणजे हत्ती मातंग गण आणि मूषक गण ह्यांच्यामध्ये ठाण्याच्या जंगलपट्टीत जो संघर्ष इसवी सनापूर्वी झाला त्याच्यामध्ये मातंगाने शेवटी मूषकाचा पूर्ण पराभव करून त्यांना ठाणे जंगलपट्टीच्या बाहेर हटवली. म्हणजे काय उंदीर बाहेर काढले नाहीत. माणसं जमाती होत्या त्या जमातीला त्यांनी तिथून बाहेर काढलं आणि मग ते हत्तीचा चेहरा लावून ती मातृदेवता लाकडाच्या मोठ्या उंदीरावर बसून मिरवणुकीने निघाली. तर अशा ह्या मिरवणुका त्या काळामध्ये होत होत्या. त्याच्यानंतर दुसरं पहा मातृदेवता बहुभुजा दाखवल्या जातात. का बरं तसं म्हटलं तर पुरुष देव इतके काय बहुभुजा दाखवल्या नाही. आता कुठेतरी 4-4 हात दाखवतात पण बहुभुजा असे नसतात. पुरुष देवता माता असतात. काय सांगत असतील पूर्वज आपले पूर्वज काहीतरी सांगतायत. ते असं सांगताय की स्त्री सैन्य होतं पुष्कळ स्त्री सैन्य होतं तेवढे ते हात असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे आयुध दिलेली असतात. त्या अष्टभुजेच्या दशभुजेच्या हातात त्याच्यातून कोणत्या आयुधाने संघर्ष झाला आणि किती बायका त्यावेळेला होत्या. म्हणजे नव्हत्या असं काही नव्हतं घडलेलंच नव्हतं. आता हे सांगायला तिथे त्यावेळेला शब्द भाषा त्याच्यानंतर संपर्क माध्यमं नव्हती त्यामुळे हे ते प्रतीक होते. त्याच्यानंतर प्रत्यक्ष डॉक्टर राणाने आपल्या पुस्तकात एक उदाहरण दिलंय. ते सुद्धा कसं प्रतिकात्मक आहे बघा. त्याचा अर्थ आपण तसा घेतला पाहिजे. त्याचा अर्थ जर आपण श्रद्धेने घ्यायला लागलो तर ते अंधश्रद्धेकडे जाणार आहे. जेव्हा कंसाने धमकी दिली की सगळी मुलं मारणार म्हणून त्याला बरीच मुलं मारली गेली देवकीची
आणि शेवटचा जो कृष्ण आहे त्याला घेऊन बाहेर पडला वासुदेव. आता पहा की एक समाजामध्ये सहानुभूती तयार होते. असं देवकी आणि वासुदेवाची इतकी मुलं मारली जात आहेत म्हटल्यानंतर नागांमध्ये ती सहानुभूती आली, नाग जमातीत. आणि त्यांचा राजा वासुकी याने फणा धरला रक्षणासाठी कृष्णावर. म्हणजे खरंच फणा धरला का? नाही. इथे पण डॉक्टर राणा असं म्हणतायत याचा अर्थ नाग जमातीचं समर्थन होतं वासुदेवाला, त्याचा पाठिंबा होता, त्याचं संरक्षण होतं, असे अर्थ आपण आपल्या सगळ्या कथांमधून घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण तितकं जागरूक राहायला पाहिजे, विश्लेषण केलं पाहिजे. मला असं म्हणायचंय एका चांगल्या पुस्तकावर बोलण्यासाठी डॉक्टर राणा आणि आयोजकांनी मला इथे संधी दिली, त्याबद्दल मी खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. पुस्तकावर नेमके, सटीक आणि उत्तम विवेचन आपण केले यासाठी मी आपले आभार मानते. यापुढे डॉक्टर विश्वनाथ शिंदे सर यांनी आम्हाला पुस्तकावर मार्गदर्शन करावे, तसेच पुस्तकाचा एकंदर आढावा घ्यावा अशी विनंती करते. मंचावर उपस्थित असणारे आदरणीय बाबा, दैवतांची सत्यकथा या पुस्तकाचे लेखक डॉक्टर राणा, विश्वकर्मा प्रकाशनाचे शिवोई श्री सोनी, संदीप तापकीर, गणेश महादेव, ज्यांनी या पुस्तकाला अतिशय सुंदर आणि लोकपरंपरेशी निगडीत अशा प्रकारचं चित्र काढलेलं आहे, ते डॉक्टर उबाळे, ज्यांचं आत्ता आपण व्याख्यान ऐकलं त्या मंगला सामंत, न्यू इरा या नवीन प्रकाशनाशी संबंधित असणारे आशिष आणि आपण सगळे मान्यवर श्रोतेगण. आतापर्यंत या पुस्तकासंबंधी डॉक्टर राणा यांच्या संबंधी जे बोलणं झालं त्याची पुनरावृत्ती न करता काही एक नवं मला सांगता आलं तर तसा विचार मी करणार आहे. इथे ज्या पार्श्वभूमीवरती दैवतांची सत्यकथा हे पुस्तक आज प्रकाशित होत आहे ती पार्श्वभूमी फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं. भारतीय पातळीवरती दैवतांचं उदात्तीकरण होत आहे. धर्म आणि देवता याचा आधार घेऊन वेगवेगळ्या परंपरेतले लोक, परंपरावादी लोक त्याचा उपयोग करून सत्तास्थानी आरूढ होण्याचा प्रयत्न करतायत. अशा एका पार्श्वभूमीवरती दैवतांची सत्यकथा हे पुस्तक प्रकाशित होणं हे माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचं, मौलिक अशा स्वरूपाचं आहे असं मला वाटतंय. मित्रो, आत्तापर्यंत जेवढी चर्चा या पुस्तकासंबंधी झालेली आहे ती आपण ध्यानात घेतली तर राणा ही व्यक्ती काय आहे, ते उत्तम संशोधक आहेत, चिकित्सक दृष्टी असणारे अभ्यासक आहेत, अतिशय व्यासंगी
अशा प्रकारचे ते ग्रस्त आहेत. त्यांचं वाचन अफाट आहे. केवळ मराठीपुरतं नव्हे तर भारतीय पातळीवरती जे जे लेखन दैवतासंबंधीचं झालेलं आहे ते त्यांनी वाचलेलं आहे. त्यांनी वेद समजून घेतलेले आहेत, पुराणं समजून घेतलेली आहेत, श्रुती आणि स्मृती हे ध्यानात घेतलेलं आहे. त्यांनी मनुस्मृती ध्यानात घेतलेली आहे. अनेक धार्मिक ग्रंथ त्यांनी पाहिलेले आहेत. पुराणकथा, लोककथा, त्यासंबंधीच्या धारणा आणि परंपरा याची सगळी चिकित्सा त्यांनी केलेली आहे. ज्या धारणा आहेत, समजुती आहेत, परंपरा आहेत, त्याचा एक नवा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. हे सगळं हे पुस्तक वाचत असताना आपल्या ध्यानात येतं. आपण जे म्हणतो आहोत त्याच्या पुष्ट्यर्थ अनेक विद्वानांची मतं त्यांनी पुस्तकामध्ये उद्धृत केलेली आहेत. काही वेळेला धाडसानं विद्वानांची मतं कठोरपणे खोडण्याचाही प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अशी एक वेगळी भूमिका घेऊन लिहिणारे हे लेखक आहेत. म्हणून त्यांच्या या सगळ्या लेखनाकडे एका वेगळ्या भूमिकेतून पाहिलं पाहिजे असं हे पुस्तक असलेलं दिसतंय. पुस्तकाचं नावच असं आहे, दैवतांची सत्यकथा. आपल्याकडे 33 कोटी देव असल्याचं सांगितलं जातं. ज्यांना ज्यांना देव असं म्हणतो ते सगळे कधी काळी वेगवेगळ्या जमातीचे प्रतिनिधित्व करणारी माणसं होती. अशी एक वास्तव भूमिका, सत्य सांगणारी भूमिका या पुस्तकामध्ये राणा यांनी घेतलेली आहे असं दिसतं आपल्याला. त्याच्यामध्ये यक्ष आहे, गंधर्व आहे, किन्नर आहे, राक्षस आहे, वेताळ आहे, मैराळ आहे, झोटिंग आहे, बालाग्रह आहे, जाखीण आहे, जोकीण आहे, आसरा आहेत, भूत आहेत, नागदेवता आहेत, सूर्य, चंद्र, तारे, नद्या, अशा अनेक लोकदेवतांपैकी काही निवडक लोकदेवतांचा चिकित्सक अभ्यास या पुस्तकामध्ये डॉक्टर राणा यांनी मांडलेला आहे. राणांचं हे पुस्तक वाचत असताना आणखी एका लेखकाची मला आणि त्यांच्या पुस्तकाची मला आठवण झाली. ते डॉक्टर राचम ढेरे. त्यांच्या पुस्तकाचं नावच लोकदैवतांचं विश्व असं आहे. राणा यांनी ज्या ज्या दैवतांची चिकित्सा केलेली आहे, मांडणी केलेली आहे, त्यातल्या खूपशा दैवतांचा विचार डॉक्टर ढेरे यांच्या पुस्तकामध्ये आहे. पण डॉक्टर ढेरे आणि डॉक्टर राणा या दैवतांची चिकित्सा करीत असताना ज्या पद्धतीचा विचार करतात त्या विचारामध्ये भेद आहे. डॉक्टर ढेरे फार पारंपरिक पद्धतीनं या सगळ्या दैवतांकडे बघतात आणि राणा मात्र या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागचं दडलेलं सत्य काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. अनेक दैवतांच्याकडे बघण्याची एक स्वतंत्र वेगळी चिकित्सक अशा प्रकारची दृष्टी राणांना त्यांच्या मिथकाच्या अभ्यासातून प्राप्त झालेली आहे असं पुस्तक पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं. मी फार तपशिलानं या पुस्तकासंबंधी बोलणार नाही, पण त्यांनी जे निष्कर्ष काढलेले आहेत, गणराण्या देवत्व पाहून पूजनीय झाल्या,
महादेव हा आदिपुरुष होता आणि पार्वती ही आदि माता होती. अप्सरा या जलदेवता होत्या आणि एका जमातीच्या होत्या. नरसिंह हा आदिवासी लोकांचा नारणदेव होता. गणपती हे मुळात अनार्यांचं दैवत होतं. अशी विधानं, अशी मांडणी डॉक्टर राणा यांच्या पुस्तकामध्ये दिसते आहे. हे निष्कर्ष दिसत आहेत मला. श्रीराम परशुराम यांच्याही मूळ रूपाचा शोध राणाने आपल्या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. विठ्ठलाला विष्णुरूप मानल्यामुळं अनेक प्रकारचे संभ्रम कसे वारकऱ्यांमध्ये आणि सर्वसामान्य माणसामध्ये निर्माण झालेले आहेत याची साधार चिकित्सा राणा यांनी या पुस्तकामध्ये केलेली आहे. मला राणांची लेखनाची आणि विचार करण्याची दृष्टी काय आहे तर वेदवाङ्मय असेल, पुराण कथा असतील, धार्मिक वाङ्मय असेल, त्यात येणाऱ्या कथा असतील, त्या सगळ्या कथा ते आधाराला घेतात आणि ते आधाराला घेत असताना त्या सगळ्यांची चिकित्सा करतात आणि नव्याने त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे सगळं करत असताना दैवतांचं खरं रूप काय होतं हे उलगडून सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये त्यांनी केलेला आहे. हे संबंध पुस्तक वाचत असताना राणा सर मला असं जाणवलं आणखीही राणा सरांनी थोडं धाडसानं काही गोष्टी मांडणं आवश्यक होतं असं मला वाटलं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहिलं आणि संबंध ईश्वराच्या दशावताराच्या कल्पनेचं भंजन केलं. ती दृष्टी राणांच्याकडे आहे पण ती दृष्टी आणखी विस्तारता आली असती या दैवतांचा विचार करीत असताना. तो फुल्यांचा धागा जर अधिक वाढवण्याचा प्रयत्न केला असता तर हे पुस्तक आणखी धक्का देणारं, रूढ समजुतीला धक्का देणारं असं झालं असतं असंही मला वाटतं. पण हे का घडत नाही तर आजचा काळ, आज सभोवताली जे काही चाललेलं आहे ते प्रत्येक गोष्टी ही अतिशय संवेदनशील झालेली आहे आजच्या काळामध्ये. धर्म असेल, देवता असेल, याच्या संबंधी बोलणं धाडसानं ही फार कठीण गोष्ट झालेली आहे. 150 वर्षांपूर्वी महात्मा ज्योतिराव फुले यांनी जी एक कठोर भूमिका घेतलेली होती आणि चिकित्सा करण्याची दृष्टी घेतलेली होती, सगळ्या दशावताराच्या संकल्पनेचं भंजन केलेलं होतं, ते त्यांनी केलं. त्याची चांगली वाईट फळंही त्यांना भोगावी लागली होती. पण न डगमगता फुले यांनी त्या सगळ्या गोष्टी अतिशय धाडसानं मांडलेल्या होत्या. पहिल्यांदा महात्मा फुलेंनी असं सांगितलं की ह्या सगळ्या ज्या देवता आहेत, विशेषतः लोकदेवता, हे आपले पूर्वज आहेत. मग ते ज्योतिबा असेल, खंडोबा असेल, भानासूर असेल, प्रल्हाद असेल, हे सगळे जे लोक होते ते आपले पूर्वज होते आणि पूर्वजांना आपल्याकडे पूर्वजाची पूजा करण्याची एक परंपरा आहे. टाक करून आपण पूर्वजांना आपल्या देवाऱ्यावरती पूजत असतो. तुम्ही जर जेजुरीला गेलात तर जेजुरीच्या देवालयामध्ये, मंदिरामध्ये जशी ती मूर्ती आहे तशी ती टाकही आहेत खंडोबाचे.
म्हणजे हे खंडोबाचे टाक पुजण्याची जी परंपरा दिसते आपल्याला, ती आपल्या पूर्वज परंपरेतून आलेली आहे, पूर्वजाच्या पूजेच्या परंपरेतून आलेली आहे असं दिसतं आपल्याला. हे जे पूर्वजांची परंपरा आहे, पूर्वज पूजेची परंपरा आहे, त्यातून दैवत कथा निर्माण झालेल्या दिसतात खूपशा. आणि राणांनी तसं सांगण्याचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये या पुस्तकामध्ये केलेला आहे असंही दिसतं आपल्याला. एक महात्मा फुलेने आणखीन एक गोष्ट केली, ती म्हणजे कोणती, तर आपल्याकडे ज्या 2 सांस्कृतिक परंपरा आहेत इतिहासाच्या, त्या सांस्कृतिक इतिहासाच्या 2 परंपरा कोणत्या आहेत याच्यामधली नेमकी भेद रेषा महात्मा ज्योतिराव फुले यांनी आखलेली होती, मांडलेली होती. म्हणून मग एका बाजूला विष्णू आहे, ब्रह्मा आहे, सगळे दशावतारातले देवदेवता आहेत अवतारिक रूप घेणाऱ्या, आणि दुसऱ्या बाजूला आमचे राक्षस म्हणून ज्यांना या लोकांनी संबोधलं अशी सगळी माणसं जी आहेत ती एका बाजूला दुसरी आली. मग त्याच्यामध्ये बाणासूर आहे, बळीराजा आहे, ही सगळी माणसं आहेत. आणि ती पुढे परंपरा ज्योतिबा खंडोबापर्यंत येताना दिसते आहे आपल्याला. अशी जी फुल्यांची दृष्टी होती दैवताकडे बघण्याची, ती दृष्टी अधिक विस्तारित करण्याचा प्रयत्न राणांनी या पुस्तकामध्ये केलेला आहे. ही जी पहिली परंपरा, ही जी परंपरा आहे, एक सांस्कृतिक परंपरा असणारी एक जी परंपरा आहे, ती परंपरा नेहमी लोकपरंपरेतून काहीतरी घेत असते, लोकपरंपरेतून काहीतरी स्वीकारत असते. पण स्वीकारत असताना ती जशीच्या तशी कधीच घेत नसते. त्या गोष्टी घेत असताना आपल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल करत असते ही परंपरा. लोकदैवतांचा अंगीकार जेव्हा ही परंपरा करते त्यावेळेला अशा सगळ्या गोष्टी घडताना दिसतात आपल्याला. मग ते राम असेल, कृष्ण असेल, विठोबा असेल, ह्या सगळ्या दैवतांचा स्वीकार करीत असताना त्याच्यामध्ये मूळ ही लोकदैवत होती आणि त्या लोकदैवतांचा स्वीकार ह्या मंडळींनी केलेला आहे. हे सगळे खरं तर आपले बहुजन समाजाचे जननायक होते. ज्यांना नंतर दैवताचं रूप प्राप्त झालं ते सगळे बहुजन समाजाचे जननायक होते. हे जननायक आपल्या कर्तृत्वानं समाजामध्ये मोठे झालेले होते आणि लोकप्रिय देखील झालेले होते. या परंपरेला, या जननायकांचं मोठेपण सहन न झाल्यामुळं ही परंपरा या जननायकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असते. मग ते रामालाही बदनाम केलं, कृष्णालाही बदनाम केलं, पुढे अनेकांना बदनाम करीत राहिले. मग बुद्धापासून ही परंपरा सुरू झालेली दिसते आहे त्यांना बदनाम करण्याची. बघा, एखादी गोष्ट, उदाहरणार्थ गणपतीचा स्वीकार यांनी केला, पण गणपतीचा विकास कसा झाला हे मात्र आपल्याला त्यांनी कधी सांगितलेलं नाही. राणांना माझा लेख त्यांनी कुठेतरी घेतला होता, ते मी पुन्हा सांगतो. दक्षिणेमध्ये जोकुमार नावाचा एक देव आहे. जोकुमार नावाचा एक देव आहे. त्याचा उत्सव आजही दक्षिणेमध्ये, कर्नाटकमध्ये साजरा केला जातो. कधी असतो तो उत्सव या जोकुमाराचा? जेव्हा आपल्याकडे गणपती येतो ना, त्याच वेळेला तिकडे तो जोकुमार येत असतो. कोळी जातीच्या स्त्रिया डालीमध्ये, वेताने विणलेल्या डालीमध्ये त्या जोकुमाराला घेतात. कशी असते ती मूर्ती?
मातीची मूर्ती असते, फुटभर उंचीची असते. कुंभार लोक ती मूर्ती तयार करत असतात आणि या कोळी स्त्रियांना देतात. कोळी स्त्रिया घरोघरी जाऊन त्या जोगमारासंबंधीची गाणी म्हणतात आणि यजमान स्त्रियांकडून हा देव पूजला जातो. कसा आहे हा देव? फुटभर उंचीचा देव आहे, मातीपासून बनवलेला देव आहे, चिखलापासून. पण त्याच्या शरीराच्या आकाराच्या मानानं त्याचं जे शिश्न आहे ते अधिक उन्नत करून दाखवलेलं असतं. खेड्यापाड्यातील स्त्रिया त्याची पूजा करतात, त्याला लोणी लावतात, त्याच्या मुखाला लोणी लावतात आणि शिश्नाला सुद्धा लोणी लावत असतात आणि त्याची पूजा करत असतात. हा फर्टिलिटी गॉड आहे, मूल देणारा देव आहे, पावसाचा देव आहे, पाण्याचा देव आहे, पिकांचा देव आहे, फुलांचा देव आहे. ज्या कालखंडामध्ये आपल्याकडे गणपती येतो त्याच कालखंडामध्ये हा जोगमार तिकडे येत असतो. गणपतीच्या जन्मासंबंधीची कथा, पुराण कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे नीटपणे. पार्वती आंघोळ करत असताना दरवाजाच्या बाहेर गणपतीच्या आपल्या अंगाचा मूळ काढून ती मूर्ती तिथे ठेवली राखण करण्यासाठी म्हणून. आणि शंकर आल्यानंतर त्याला या गणपतीनं, मातीच्या गणपतीनं अडवलं. शंकराला हा विरोध सहन झाला नाही म्हणून शंकराने त्याचं डोकं उडवलं. पार्वतीला हे जेव्हा कळालं तेव्हा पार्वतीच्या हट्टापायी मग शंकराने हत्तीचं मुंडकं गणपतीच्या धडावरती बसवलं आणि गणपतीला जिवंत केलं. ही पुराण कथा आपल्याला माहिती आहे. मी पुन्हा आपल्याला जोगमाराकडे घेऊन जातो. जोगमाराचं विसर्जन जेव्हा केलं जातं तेव्हा त्याच्यावरती आळ घेतला जातो. काय आळ घेतला जातो? तर हा तरुण मुलींची छेड काढतोय म्हणून. मग आता एका बाजूला असं सांगितलं जातं आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या तरुण मुली एकत्र येऊन त्याच्या भोवताली गाणीही म्हणत असतात. मुसळाने त्याचं डोकं ठेचलं जातं आणि मग नेऊन नदीत विसर्जन केलं जातं त्या जोगमाराचं. मित्रहो, माझं म्हणणं असं आहे, आपण ज्याला आज गणपती असं संबोधतो आज, तो मुळातला जोगमार आहे. डोकं बदलल्याची पुराण कथा येते कशी? हत्तीचं डोकं गणपतीला लावलं अशी पुराण कथा येते कशी? कारण तिथे डोकं शिल्लक राहिलेलं नसतं. शंकर जर इतका प्रभावशाली होता, हत्तीचं मुंडकं त्या शरीरावर बसवून जर तो जिवंत करू शकत होता, तर जे थोड्या वेळापूर्वी उडवलेलं मुंडकं होतं तेच पुन्हा त्या डोक्यावरती लावू शकलं असतं ना. पण तसं झालं नाही, कारण ते डोकं नुसतं उडवलेलं नव्हतं, ठेचलेलं होतं मुसळाने. डोकंच अस्तित्वात नव्हतं म्हणून हत्तीचं मुंडकं लावावं लागलं होतं. हे ध्यानात घ्या. असा निष्कर्ष आपण त्या पुराण कथेतून काढू शकतो. डांगेंचा एक लेख आहे गणपती संबंधीचा, डांगेंचा. मद्रास जवळ एक गणपतीचं मंदिर आहे आणि आजही अनेक स्त्रिया गणपतीची पूजा करत असताना पुत्रप्राप्तीच्या इच्छेनं त्याला आलिंगन देत असतात त्या गणपतीच्या मूर्तीला. म्हणजे कधीतरी तो पुत्र देणारा देव होता. परंपरा शिल्लक असलेली दिसते. आज गणपती उत्सव सार्वजनिक पातळीवरती जो साजरा केला जातो
तसं जोगमाराचा उत्सव सार्वजनिक पातळीवरती साजरा करण्याची प्रथा आणि परंपरा दक्षिणेमध्ये अस्तित्वात होती. चौकाचौकामध्ये पुरुषलिंगाचं एक मोठी प्रतिकृती मातीपासून बनवली जात असे. न्हाव्याच्या दुकानात जाऊन सगळे केस आणून त्याच्याभोवती पसरवले जात असत आणि तो जोगमाराचा उत्सव चौकाचौकामध्ये साजरा केला जात असे. ही फार मोठी परंपरा. म्हणजे एका बाजूला आपण गणपती उत्सव सुरू केला, गणपतीचं रूप आपण स्वीकारलं, पण हा गणपती हा मुळात असा नव्हता, तो जोगमार होता आणि जोगमारातून गणपतीचं रूप अस्तित्वात आलेलं आहे हे आपल्याला ध्यानात येऊ शकतं.